करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्ह वर. नमस्कार मंडळी. नैराश्याच्या भवसागरातून तुम्हाला हास्याच्या पैलतीरी न्यायला आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आता आपण जाणार आहोत एका शूटिंग सेटवर एक गॉन केस उलगडण्यासाठी. बघूया हे रहस्य आपल्याला किती हसवता येते, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या अतरंगी कलाकारांना. विराज सर, मी अरे, आलोय. पृथ्वी अरे भाई भाई ये ऐक ऐक ऐक, जे सांगितलं होतं ते केलंय ना? सर, तुम्ही बोललात आणि मी करणार नाही सर. केलं. क्या बात आहे यार, क्या बात आहे. एक नंबर, मस्त वाटतोय सर. थँक्यू सर, थँक्यू. Yes. सर, हा 9ची शिफ्ट आहे ना? हा बाकीचे लोक कुठे आहेत? कसं आहे, नवीन असतात ना तेव्हा सगळे वेळेत येतात, पण जसजसा माज वाढत जातो ना तसतसे सगळे उशीर येतात, आणि मग एवढा उशीर होतो की गायब होतात. ओ ओके सर, ओके सर, नो प्रॉब्लेम सर. हा. सर, एक फक्त मी एक फिन्स्टा लाईव्ह करू काय पटकन प्लीज? हा कर, हा. पण लक्षात ठेवा हे करणारे पण लवकर गायब होतात. सर, नाही करायचं सर. कॅन्सल, फिन्स्टा लाईव्ह कॅन्सल. हा. फक्त स्क्रिप्ट द्या ना सर, स्क्रिप्ट द्या हा. ना. ए बने स्क्रिप्ट दे. येस सर, स्क्रिप्ट. अरे थँक्यू भाई. सर, हां, कमालात सर तुम्ही. म्हणजे तुम्ही रोलसाठी केस काढलेत खूप म्हणजे असं कोण करत नाही सर. तुम्ही केलं भारी. व्हेरी जान. बस काय, इकडे बस, इकडे इकडे हा, बस, सर. बस. नाव काय बोललं तुझं? निखिल सर. आडनाव काय? बने. बने. मेरी जान, तुला एक गोष्ट सांगतो, लक्षात घे. काय ना, मी साधा आर्टिस्ट नाही रे. हो सर. कॅरेक्टरची जशी डिमांड असते ना, मी तसं काम करतो रे. गेटअप बिटअप सगळं तसं. आणि कसं आहे ना यार, फिल्म आहे रे. फिल्मला ना या सगळ्या गोष्टींची फार गरज असते. कॅरेक्टरवर वर्क करणं. फिल्मसाठी नाटक सोडलं मी भाई. सर, नाटक सोडलं? म्हणजे काय, ते मला बोलत होते परत उभं नाही करणार. म्हटलं नाही, थांबायचं तुमच्याजवळ. चल भाई, फिल्म आहे यार. 70 mm. एका मोठ्या चॅनलने मला एक सिरियल ऑफर केली होती, मोठा ट्रॅक. मग काय? नाही करणार. नाही केली? अरे, अपना जन्म थोड़ी ना छोटे स्क्रीन के लिए हुआ मेरी जान. बड़ी स्क्रीन 70 mm. तर को मालूम नहीं होगा, तुला सांगतो, पृथ्वी प्रताप हे नाव आहे ना, कॅरेक्टरसाठी फिल्मसाठी खूप मोठे आहे रे. तुला जशी रिक्वायरमेंट तसं काम देणार. डिरेक्टर काय बोलला, टक्कल पाहिजे, मी टक्कल केला. आफ्टर ऑल आय एम डिरेक्टर्स आर्टिस्ट. अँड आय एम कॉमेडी आर्टिस्ट. तरी पण हा अजून असिस्टंटच आहे. माझं प्रमोशन झालं, मी सर सोफ्यावर बसतात. शाण्या, क्या बात आहे, क्या बात आहे. ये शाण्या, जास्त शहाणपणा करू नको, समजला ना? आला म्हटलं मी जिकडे प्रमोशन. सर आले, सर आले. हा, नोटेड नोटेड. आणि सर आले, सर अरे, आले. noted. आणि सर आले, सर आले, सर आले. झालं काय? वॉकी वॉकी खेळून झालं? आता आपण टॉकी टॉकी करूया. एक नंबर सर. वॉकी वॉकी, टॉकी टॉकी. सर, तुम्ही ते पण घेतलं पाहिजे होतं. वॅकी वाकून बघतो. बरं, मी सोफ्यावर नाहीये. ऐकतोय रे मी सगळं. कामाला लागा, चला. पहिला दिवस आहे यार. सर 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 सर, हा कोण आहे? सर सर, हा पृथ्वी. सर, पृथ्वी आर्टिस्ट. हा त्या संजय कॅरेक्टर साठी आलाय सर. हा येस सर. हा? येस हो सर. सर. अरे नाही रे, हा 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 नाहीये. सर, तोच आहे सर. असं काय सर, तुम्ही ना कायची ऑडिशन बघितलं आणि याला सिलेक्ट केलं सर. येस सर, तुम्हीच हा. केलं सिलेक्ट त्याला. अरे नाही रे, मी फिर फिर जरा. मित्रा प्रोफाईल दे. प्रोफाईल मला वाटलं फिर म्हणजे सर सर काय? सर सर सर, हे बघा सर. हा, अरे मग हा आहे तो. ह्याला कुठून आणलाय? ह्याला काढा. सर, तोच आहे सर. हा, फक्त ऑडिशनच्या वेळेस जे केस होते ना ते त्याने काढले, म्हणून तुम्ही त्याला ओळखलं नाही हा, सर. सर. क्यू हिला डाला ना. अरे का कापलेस तू केस? विराज सरांनी सांगितलं केस काप, मी कापले. तू सांगितलं?
सर तुम्ही बोललात. मी कधी बोललो? सर तुम्ही बोललात ना टक्कल पाहिजे म्हणून मी त्याला बोललो की बाबा टक्कल करून ये. मी कधी बोललो टक्कल पाहिजे विराज? सर सर मला विराज सरांनी तसंच सांगितलं की ओंकार राऊत सर बोलले टक्कल पाहिजे. सर मी केला टक्कल, कारण सर तुमच्यासोबत काम करणं माझं ड्रीम आहे सर. मी केला टक्कल सर. हो 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 मी कधी बोललो तुला विराज टक्कल पाहिजे? मी बोललो तुला टक्कल पाहिजे? सर हो हो काय कधी बोललो सांग ना. सर सर ते बोलले सर तुम्ही बोलला टक्कल पाहिजे सर. त्यांनी मला तसा मेसेज केला की टक्कल पाहिजे. हे बघा ना सर, हे बघा त्यांनी मला असा मेसेज केलाय टक्कल पाहिजे. मी कन्फर्मेशनसाठी फोन पण केला त्यांना, तर त्यांनी फोन नाही उचलला. मग मी त्यांना हे बघा ना सर मेसेज केला, बोललो सर हे बघा सर टक्कल हवा आहे का खरंच? ते म्हणाले हो. मी म्हटलं सर ट क क ल असाच हवा आहे का सर? तर ते मला म्हणाले हो रे बाबा कळत नाही का? हे बघा मला दिसतंय. चंद्रमा दिसतंय मला. सकोट तुळतुळीत जणू बेसनचा लाडू. मला असंच- दिसतंय राजा, मला दिसतंय, मला कळतंय सगळं. हो तू एक काम, तू बस तिकडे. सर मी हो हो हे असं तुम्ही रिॲक्ट म्हणजे नाही नाही रिॲक्ट काही नाही. बस 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 तू बस ना. सर टक्कल हवा आहे ना सर? हा, बस तू बस बस. सर मी पिक्चर मध्ये आहे ना? मूर्ख आहेस का जरा? आपलं रीडिंग झालं. काय आहे ह्या सीन मध्ये? काय लिहिलंय वाच. काय लिहिलंय? डिस्कशनला होतास ना तू, केस असलेला खुरट्या दाढीचा पाहिजे ना संजय? टकला कसा चालेल संजय? मी कधी बोललो यार तुला टक्कल पाहिजे? या कधी बोललो? अक्कल आहे तुला? आई जरा तरी अक्कल आहे? सर 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 देवा ही एक आली रे. सर सर बरं झालं भेटला सर, तुम्हाला शोधत होते सर. सर ते तुम्ही बोलला होतात ना ऐक. ते केलं सर. सर चेक करा ना एकदा. हे बक्कल चेक करा ना सर पॅन्टचं. एक मिनिट थांब बघा बाई जरा, इथे काय सुरू आहे? हा. सर 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 आठवलं सर. काय? सर त्या दिवशी तुम्ही हिच्याशीच बोलत असताना बोललात सर की टक्कल पाहिजे टक्कल पाहिजे. मला स्पष्ट आठवतोय सर. मी कधी बोललो हिच्याशी बोलताना टक्कल पाहिजे? सर अरे ते नाही का सर तुला सांगत होते हे ह्याच्या पॅन्ट बद्दलच बोललो होतो हा ते सर बोला. सर तुम्हाला ओरडत होते ना त्या दिवशी, ते आठवलं काय? ते आपल्या लुक टेस्ट होती, ते आर्टिस्ट आले, त्यांच्या पॅन्टचा प्रॉब्लेम झाला. आम्ही ते कसं डबल टेपने लावतो ना सर, तर तुम्ही बोलले की नाही तसं नाही पाहिजे. तरी पण आम्ही त्याला सर नाडी बांधली होती सर, पण सारखी सारखी त्या आर्टिस्टची पॅन्ट खाली येत होती सर. मग तुम्ही काय बोललात? हे काय आहे? केस आहे, केसच्या खाली काय? मेंदू आहे, मेंदूत अक्कल आहे. ती अक्कल वापरायची आणि पॅन्टला बक्कल लावायची, एवढंच करायचंय. अक्कल वापरायला पण लागत नाही पॅन्टला बक्कल लावायला. फक्त बक्कल पाहिजे, बक्कल पाहिजे. कळतंय का? बक्कल पाहिजे. अगं असं पण बोलले होते. मूर्ख बाई, मी बक्कल पाहिजे बोललो ना. हो, सर, बक्कल बोला. पाहिजे आणि ते मी लावलं. हे बघा सर बक्कल जरा एक लावलं मिनिट सर. शांत. पॉज मिळाला, बोलू नको, थांब जरा. विराज तू चुकून बक्कल पाहिजे ह्याला टक्कल पाहिजे असं ऐकलंयस का? खरं खरं सांग, मी काही बोलणार नाही. खरं खरं सांग. सर त्याच वेळेस मी तुम्हाला ऑडिशन दाखवली सर त्याची. बरोबर आहे, मी हा. बघितली. आणि तुम्ही बोललात की त्याला बोलव म्हणून. Actor आणि मग सर मी वळलो आणि मी पाठमोर असताना मी थोडं स्पष्ट ऐकलं की टक्कल पाहिजे टक्कल पाहिजे. अरे मूर्ख माणसा, मी ते तिला सांगत होतो बक्कल पाहिजे. तुला बोललो ऍक्टर पाहिजे, हिला बोललो बक्कल पाहिजे. दोन्ही कसं काय मिक्स करतोस तू? मग आता पुढे आता आपण काय करायचं? डोक्याचं बक्कल करायचं आणि इथे टक्कल लावायचं, असं करायचं? अक्कल बक्कल अक्कल. नको हसूस बने, मी कामावरून काढून टाकीन. काढा सर, त्यात लायकेचा. गप्प बस, गप्प बस. तू ना विराज फालतूचे काम करत असतोस ना. तिकडे मेकअप वाल्या मुलीशी जाऊन बोल, कॉस्ट्युम वाल्या मुलीशी जाऊन बोल, हेअर वाल्या मुलीशी जाऊन बोल. सर बाजूच्या सेटवरच्या पोरींशिवाय गप्पा मारत असतात. नको करूस ना हे विराज, नको करूस हे विराज. असिस्टंट डिरेक्शन कडे लक्ष दे. सर आता एक सांगतो, तो तिकडे उभा आहे. सर त्याला जाऊन सांगायचं की तू घरी जा आणि मला केस असलेला, टक्कल नसलेला, केस असलेला ऍक्टर आणून दे. सर मला ऐकायला येते सर, मला ऐकायला येते सर. ऐक राजा, ऐक विराज, का जातो तुझा? जा तू. सर मी नाटक ते ना टक्कलच बोलले होते, आता त्यांना आठवत नाहीये. पण प्लीज तू जा यार. बेटर लक नेक्स्ट टाइम प्लीज. तुझ्या बापाला सांग. सॉरी सर 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 असं मला सांगितलं टक्कल करायला म्हणून मी केलं सर. हो 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 तू 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 एक काम कर. मला पिक्चर मध्ये आहे ना, मी संजय सर मी सांगतो संजय आहे ना सर. हिने गोळे घातलाय सर. हिने अचानक अरे, इथे- बरे, तू काय story घातली इथे? अरे सायलेन्स, काढून टाका सर. सायलेन्स. रोलिंग सर. अरे कपरे. मूर्ख भरले सगळे मी इथे. सर ऐक
मला पिक्चर मध्ये घ्या सर. ऐक ना राजा, ऐक, मी काय करू सांग मला. मी रडू नको रे बाबा. विराज हा रडतोय विराज. रडत आहे सर. ऐक मला सांग डायलॉग काय ऑडिशन आठव. शांत हो आधी. ऑडिशन काय मला सांग. ऑडिशनचे डायलॉग. रडू नको, सांग. हा प्रत्युषा, बरोबर. तुझेच जर केस गळत असतील हा मग मी तरी या केसांचं काय करायचं. मी माझा हा केश सांभार याचा त्याग करायला तयार आहे. आता कशाचा त्याग करणार आहेस मला सांग. मी आधी त्यागले मी. हो की नाही. मग अरे तुझ्याकडे केसच नाही, तू सांबार कुठून आणणार. इडलीवाल्याकडून का. सांबार बने नको हसूस. ए लाल गोट्या, पृथ्वी नको ना प्रत्येक जोक वर असू. सॉरी सॉरी सर. सर पण मला सर मला पिक्चर मध्ये घ्या सर. घेणार. सर मी नको रडतोय यार विराज. मी नाटक सोडून आलोय सर. हो. नाटकवाले पक्के असतात. बरोबर. सर आमचा ग्रुप आहे नाटुकले नावाचा. तेव्हा ना त्याच्यावरती मेसेज आला पण असेल, याला घेऊ नका दगाबाज. सर मला घ्या सर. नाही होणार असं नाही. ऐक हे बघ, मला सांग, तुला कोणी सांगितलं टक्कल करायला. मी स्वतःहून नाही केलं सर. हो की नाही. मला तुमच्या ईडीने सांगितलं, असिस्टंटने सांगितलं हो टक्कल की नाही. मग त्या असिस्टंटला घरी घेऊन जा आणि विकून टाक. नाही तर तेवढे पण लायकी नाही त्याची. भंगार मध्ये पण विकला नाही जाणार. हिला फ्री मध्ये घेऊन जा, मला नको ही. हिला फ्री मध्ये घेऊन जाऊन काय करू सर. दिवसभर घरात सर कुठले कपडे घालणार सर. सर हे तुषार सिंचन बसवू माझ्या घरात सर. ए, तू नक्कल करतो माझी? थांब माझी का? नक्कल- स्वतःची नक्कल झालं तर बघ आधी. ऐक ना राजा, मी काय करू मला सांग ना. मी काय करू मला सांगा सर. काय 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 विराज ह्याला समजाव. मी सिरियल सोडली सर. मी त्यांना बोललो चल मी नाही करत मला. सिरियल वाले पण पक्के असतात सर. त्यांचा पण ग्रुप आहे. हम छोटे स्क्रीन वाले हुए तो क्या हुआ TRP वाले कुठले ग्रुप आहेत. आहेत सर. ऐक, ते पण मला मिळणार तुला काम मिळणार. माझा एक मित्र आहे डिरेक्टर म्हणून, त्याला टकले ऍक्टर्स हवे आहेत. मी त्याला नको सांग. असतात कोणाला टकले ऍक्टर. ऐक ऐक ऐक. सगळ्यांना टकले ऍक्टर पाहिजे असते तर आज श्याम सुंदर राजपूतचं करिअर झालं असतं सर. नाही बोलू असं नाही बोलू कोणाला. ऐक ऐक ऐक, आपण तुला घेऊया. हा, सर सर पाया पडतो सर. अरे नको रे सर पाया विराज काय. सर सर ऐका ना सर. मला पिक्चर मध्ये घ्या सर. नाही. सर केस नाही येत ना सर. हा. विग लावा ना सर प्लीज. विग लावा. विग लावायचं. सर 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 चांगली आयडिया सर. सर हवं तर त्याच्या विकचे पैसे मी देतो. गप्पा बस रे. रिक्षाचे पैसे वाचावेत म्हणून तू पॅकअप नंतर मला सोडा करत असतोस. तू करणार ह्याच्या वीकचे आणि किती दिवस लागणार आहेत. हा वीक यायला किती दिवस लागणार आहे सांग मला. सर लवकर सांग. 8 ते 10 दिवस. 8 ते 10 दिवस. सर 8 ते 10 दिवस आपण शूट पोस्टपोन करूया सर प्लीज. कोण आहेस तू. बच्चन आहेस का शाहरुख खान आहेस तुझ्यासाठी 8 दिवस मी शूट पोस्टपोन करायला. हे बघ आता ना मला तुझ्यावरही राग येतोय तर प्लीज प्लीज जा ना राजा. मी खरंच काही नाही करू शकत रे. कोणाचा फोन आहे. घे सॉरी तू घे. तू फोन तुला काय प्रॉब्लेम. हॅलो हॅलो, घे. पृथ्वी प्रताप. पृथ्वी प्रताप बोलतोय. कोण बोलतोय. मी तुमची आता फिन्स्टा स्टोरी बघितली. तुम्ही खरंच टक्कल केलंय की तो फिल्टर आहे. मी का फिल्टर लावेन. टक्कल केलाय मी. काय झालं कोण बोलताय. ओके ओके, ऐका विश्वेंदू मेहता सर माहिती आहेत. हो माहिती आहे. ते परिंदा रात का या सिनेमाचे दिग्दर्शक. हां करेक्ट. ते एक बायोपिक करतायत. त्यात अत्यंत महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. तर आम्हाला टक्कल असणारा आर्टिस्ट हवा आहे. तर तुम्ही अवेलेबल आहात का. सर आहे सर. सर आहे सर. मी आहे सर. मी लय फ्री आहे सर. ओके ओके, मग आपण कमर्शियलचं बोलणं करूया. नको सर. कमर्शियल नको सर. मला पिक्चर मध्ये घ्या सर. मी तयार मला पिक्चर मध्ये घ्या सर. ओके. आपण म्हणजे कमर्शियल पाहिजेत सर पण पण सर मी येतो सर. मला तुम्ही हे करा. मला व्हॉट्सअपला तुम्ही ऍड्रेस पाठवा. मी लगेच येतो. आता येऊ. नाही मी पाठवतो ॲड्रेस. थँक्यू सर. ओके. थँक्यू. बाय बाय, गुड डे. थँक्यू. राऊत सर. हे बघ पृथ्वी आय एम सो सॉरी. नाही सर आय एम सॉरी. काय झालं काय. सॉरी म्हणजे ठीक आहे. मी या पिक्चर मध्ये तुम्ही कास्ट नाही करत आहे पण मी आता ही टकलाची स्टोरी टाकली ना इंस्टाग्रामवर. तर ते विश्वेंदू मेहता आहेत ना ते एक बायोपिक करतायत. त्याच्यासाठी कास्टिंग झालं माझं सर. अरे सर क्या बात है. सॉरी सर. पण नेक्स्ट टाइम सर तुमच्या नेक्स्ट प्रोजेक्ट मध्ये काय नाही अरे. ऑल द बेस्ट तुझा. Thank you. खूप आणि माझ्याकडनं खरंच सॉरी राजा. नाही सर ठीक आहे सर. तुम्हाला थँक्यू सर. आणि सर
बाय बाय सॉरी सॉरी तुझा हा उचल काय? हॅलो हॅलो हा सर बोला ना सर. पृथ्वी प्रताप सर मी बोलतोय सर, नंबर सेव्ह केला सर. मी हां ओके मी तुम्हाला आता फोन केलेला ना. सर केला नंबर सेव्ह लगेच केला मी. हां मी तुम्हाला ॲड्रेस पाठवला नाही आहे. हा पाठवा सर, मी आहे सर. नाही 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 ते थोडा प्रॉब्लेम झाला आहे. काय झालं सर? एक गैरसमज झाला आहे. काय सर? विश्वेंदू मेहता सर बोलले की ते बोललेले की नक्कल करणारा आर्टिस्ट हवा होता. मी ऐकलं की टक्कल करणारा आर्टिस्ट हवा आहे. तर थोडा प्रॉब्लेम झाला आहे. तुम्हाला नक्कल करता येते का? ही कोणाची मिमिक्री आहे सर? नाही येत सर. नाही ओ सॉरी सॉरी सॉरी. काय झालं सर? नेक्स्ट टाइम आपण काहीतरी बघूया. ओके गुड डे. गोस्वामी सर बरोबर बोलायचे. मराठी सिनेमा आणि ऑस्कर याच्या मधोमध्ये असले फालतू असिस्टंट आहेत. क्या बात है. आणि आम्हाला तुमची ही शक्कल खूपच आवडली. भारी भारी भारी. प्रसाद दा काय म्हणाल? पृथ्वी तू रडायला लागलास ना तेव्हा म्हणजे इतकं वाईट वाटलं त्या क्षणी. ॲक्च्युली वाईट वाटलं की असं कुठल्या नटाच्या बाबतीत कधी होऊ नये. आणि विराज मस्त, खूप दिवसांनी पाहिलं तुला आणि दिवसेंदिवस तुझा कॉन्फिडन्स वाढत चाललाय, याचा मला आनंद होतोय. रसिका मस्त, वेगळी दिसतेस आणि वेगळा अटेम्प्ट होता, मजा आली, खूप मजा आली. ओमकार फॅन्टॅस्टिक, बने क्या बात आहे, वा वा वा. मंडळी, कोकणी माणसाला तुम्ही कोकणातून बाहेर काढू शकता, पण त्याच्या मनातून कोकण मात्र कधीच काढू शकत नाही. मी असं का म्हणतेय कळेलच या पुढील प्रहसनातून, जे घेऊन मंचावर येतात हास्य जत्रेतील अतरंगी कलाकार. ही जी मीटिंग आहे ना ती आपल्या कंपनीच्या बाजूने होणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण ही जी डील आहे ती आपण क्रॅक करायला, हे टेंडर खरं तर आपल्याला मिळायला हवं. आणि आज आपल्या कंपनीचे जे सीईओ आहेत ते ऑफिसमध्ये आहेत. खांडेकर, आपल्या कंपनीच्या परफॉर्मन्सची जी पीपीटी आहे ती अशी तयार करा खांडेकर की क्लायंट उडाला पाहिजे. खांडेकर 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 काय काय मी बोलतोय काहीतरी. आहात कुठे? लक्ष आहे तुमचं? लक्ष खांडेकर, लक्ष आहे का? हा सर आहे लक्ष. हा मी काय बोललो सांगा. हे काय बोललो मी? सर हे बोललात ना तुम्ही आपल्या कंपनीची पोपटी खाऊन क्लायंट उडाला पाहिजे. पोपट्या बनवते आपली कंपनी खांडेकर. हा. पीपीटी, आपल्या कंपनीची पीपीटी, आपला जो परफॉर्मन्स आहे त्याची पीपीटी अशी बनवा की क्लायंट उडाला पाहिजे. नाही हो सर. कुठे लक्ष कुठे आहे तुमचं? हा इथेच आहे सर. मला नाही दिसत कुठे. काय कशात रमलाय? आता ह्याचं असं काहीतरी करत होतात, हे असं म्हणत होतात काहीतरी. काय चाललंय हे? नाही सर, ते काय गावी जन्माष्टमी आहे ना आता, तो आमच्या गावी मोठा सोहळा असतो. हा पण मी सांगितलं सर नाही जमणार, हे मी त्यांना कळवलंय. गुड. हा हे लक्षात ठेवा शेवटपर्यंत की मी तुम्हाला रजा दिलेली नाहीये. नाही सर, बरोबर नाही बरोबर आहे. पण काय सर, मी गावचा मानकरी आहे ना, म्हणजे जोपर्यंत मी पूजा करत नाही तोपर्यंत सोहळ्याला सुरुवात होत नाही. अच्छा. सुरुवात मी केली पाहिजे म्हणून. पण मी त्यांना कळवलंय सर नाही जमणार. म्हणजे तुम्ही मानकरी आणि आम्ही कोण काम करी. हसू नका. नाही सर. सिरियसली विचारतो. म्हणजे इथे तुम्ही गावी जायचं, मान घ्यायचा आणि कामं आम्ही करायची. कंपनीचं काम कोण करणार? सर आपण करायची सर. बरोबर ना? हो सर हो. सुट्टी वगैरे काही नाही. नाही कळलं? सर नाही. काम करायचं. हा. हे घ्या, हा, सर. या फाईल्स घ्या. मी करतो सर. व्यवस्थित, सगळ्या व्यवस्थित झाल्या पाहिजेत. येस सर येस सर. डेस्कवर जा. ओके सर. का ना तुला मी खांडेकर नाही. सॉरी नाही. सर. नुसतं चला. हो सर हो. पप्पू पप्पू या आव- पप्पू काय? आहे या पप्पू आहे पप्पू आहे या पप्पू माझं आहे आहे माझी आहे 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 खांडेकर साहेब, आहे 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 बाय गे एवढ्या फायली तरी माझं पोरग एवढं सुकडो झालो बाय माझं. ओ खांडेकर साहेब, हे पोरा शिपाई तुका हाक मारतो बघ. आई शिपाई नाही, माझे बॉस आहेत ते.
यो बासा वय तरी तू कसा साहेब बोलतो हा आहे ते टोमणं मारतात. टोमणं मारतो हा एवढं सुकडो साहेब गाव तिच्या घरात कोणी दुसरं कमवत नाही एवढं सुकडा जरा बघून निवडायचो ना आहे त्यांनी माका निवडला नाही. खांडेकर इकडे या. कोण आहेत या सर माझी आहे आहे ऑफिस मध्ये आई आई नमस्कार. बसा 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 बसा. हे आहे आदर रिस्पेक्ट हे करा बसा. काय चाललंय खांडेकर? नाही सर काय ऑफिस मध्ये आई आलेली आहे आणि काय बोलत होत्या त्या सुकडा काय? नाही नाही सर आईला असं म्हणजे तुमचा चेहरा बॉस सारखा वाटत नाही म्हणून आईला असं वाटत नाही बाकी काय नाही सर. मुळात तुमची आई इथे काय करते खांडेकर? सर मलाही नाही माहिती सर एकच मिनिट सर आहे व. तू आई सर किती किलोस माका विचारतस किती केलंय ह्यो तुझा बॉस आहे ना आहे. जन्माष्टमी यांनी सुट्टी दिला तुका मग हे माका येऊक नको आहे सर खांडेकर सुट्टी दिली नाही म्हणून आईला नाव सांगितलंय माझं तुम्ही? नाही अरे, सर लहान आहात का? नाही सर गुंडू मला नाही सर. मेला पम्या! अरे पम्या आज कधी इलो मेला तू पण इलास. काय नेले गुंडू कसं आहे? खांडेकर इकडे या. हा काय प्रकार आहे? हे कोण लोक आहेत आणि तुम्हाला गुंडू आवाज देतात ते? अहो ह्या कायच नाही यो लहान होतो ना लहान तेव्हा ह्याका आम्ही गटली म्हणायचो. असं गुपगुपीत होतो ना गटली म्हणायचो ह्याका आम्ही. खांडेकर या तुमच्या नातेवाईकाने माझ्या माझ्या खांद्यावर हात ठेवलेला आहे तो काढायला सांगा. ए गुंडू हा ऑफिस भारी हा होय ना पिऊ ना काय कपडे दिल्याने आहे. पिऊ नाही का? पम्या मेला पिऊ नाही आमचे बॉस आहेत ते पृथ्वी प्रताप. काय? हे पम्या आपल्याला गुंडू सांगायचा माहितीये काय ऑफिस मध्ये हँगरला कोट लटकवलेला माणूस आहे ताच आहे हा. खांडेकर नाही 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 हे सर. काय? नाही सर हे काय? सॉरी मला नका करू सतत सॉरी. आता ही माणसं इथे काय करतायत खांडेकर? मला माहिती पम्या, पम्या. नसतं दोनच मिनिटं सीईओ आहेत आपले. दोनच मिनिटं PPT. बालू मामा आणि मोरे कुठे आहे ते पण इलं मग काय होय. वा 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 एकदा आलं बाई, बरं. छोटी गाडी बाजू मी काय म्हटलं काय ती लिप मधली पोरगी माझ्याकडे बोलून बघते का नाही बघितलं का नाही शेवटी अरे माझा फ्लेवरच वेगळा गावचा बनाना जायच ना तू सगळे बघतात तुझ्याकडे करा हे गुंडू आज बघ पालण्यात बसली आई बघ खांडेकर काय चाललंय काय? खांडेकर हा काय प्रकार आहे? सर मलाही नाही माहिती ग्रामपंचायत आहे का तुमची? ऑफिस आहे ना आपलं? बरोबर. आणि गोंधळ काय घालतायत ही माणसं? नाही सर. आल्या आल्या मी यांना आवाज नाही देते ना. आता कुकारी दिली मग आम्हाला द्या नको अहो मी कुकाऱ्या नव्हतो देत. मग? मी यांना विचारत होतो की आल्या आल्या यांनी सवय आहे ना गावात असं अरे मुळात तुम्ही सगळे हळू बोला. नाही खांडेकर वरती सीईओ आहेत आपले. सर मला माहिती आहे मला अरे माहिती मग हे काय करतायत सगळे इथे? सर मला नाही माहिती हे का आले तिथे पीपीटी तयार करायची आहे खांडेकर. सर 2च मिनिटं द्या मला 2च मिनिटं द्या ए ओ नानानू काय मुरानू, हाय सर किती गिलास हाय सर म्हणजे? तुका सांगितलं माका सुट्टी नाही आहे म्हणून अरे काय येडायस काय तू आमचं ठीक आहे देवाला कळेल मग? काय रीतीभाती आहेत का नाही चांगली रीती आहेत का नाही म्हणजे? हा? म्हणजे काय म्हणजे या वर्षी मान तुझा आहे बरोबर आहे का नाही हा, मग तुला झालं. यायला नको हा अरे देवापेक्षा तुझा साहेब मोठा आहे वसाडी पडली त्या साहेबाच्या तोंडावरती राजा देत नाही म्हणजे काय तुला अरे गाव प्याचात पडलाय तिकडे माहिती आहे? शेवटी देवाला बैठक बसली काय ठरणार पुजारी बोलला की बाबा तुम्ही मुंबईत जा हा तिथं त्याच्याकडनं ह्या मानकऱ्याकडनं पूजा करून घ्या मग आपण जन्माष्टमीचा कार्यक्रम करू पुढचा पुढे हो. त्या 2 अभंग आणि 2 गजर तुझ्या हस्ते व्हायला हवं पण मोरानी एवढं करण्यापर्यंत तू कोणाकडे मान देऊन पूजा करून टाकायची ना मान दुसऱ्यांदा द्यायचा. याला वलपटवू काय रे तुझं? अरे असं नाही करून चालत बाबा जर मान चुकवलं ना तर देव कोपतो सरपंचावरचा कोपला होता देव म्हणजे 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 काय म्हणजे मागल्या दिवाळीच्या टायमाला त्या सरपंच आला अंगणात बॉम्ब घेतला ना हातात आणि अगरबत्ती घेतला नशी आणि वातीला लावला तर आता बॉम्ब टाकायचा की नाही तर अगरबत्ती टाकला न चुकून आणि बॉम्ब असा ठेवला जो काय बॉम्ब फुटलाय ह्या साईडची सगळी ग्रामपंचायत जल्ली त्याची आहे मग आता आता काय आता
तुझी मला एक साईड पूर्ण जिल्हा परिषद आहे गपचूप चल गावाला चल. खांडेकर चाललंय काय नाही सर मी बोलतोय तुम्ही त्यांच्याशी. तुम्हीच बोलताय त्यांच्याशी. मला असं वाटतं तुमच्या ग्रामपंचायतीची मीटिंग चालली आणि मी उपराय कोणीतरी. या मग इकडे बसा इकडे 50 रुपये द्या आणि भाव अरे हे थांबा मला 2 मिनिटं द्या पम्या. ऐक ना मला नाही जमणार यार. मी बोलतो सुट्टी- ओ पुप्पुक साहेबांनो पुप्पुक नाव आहे माझं. वाटेल ते काहीतरी बोलताय. पृथ्वी त्यात ताच काय ह्या बघा. नाही सुट्टी मिळणार नाही. नाही नाही तुमची अडचण आम्हाला समजताय Good. पण आमची पण अडचण समजून घ्या. काय कसा ह्या का तुम्ही पाठवत नाही ना. नाही. मग आम्ही इथेच काहीतरी ढोलकीची पूजा करतो. हा म्हणजे कसं आमच्याकडे वेळ नाही आहे म्हणजे आमच्याचकडे वेळ नाही आहे पूजा करायला. चला रे, घ्या इकडे इथं करू. चालत अरे, चालत- चला. चालत. 2 मिनिटात लगेच आटपतो. लगेच 2 मिनिटात. पण मी फुटं बघा फक्त. चला, ये. घे बाबा, घे. लगेच आटपतो. पुढे घे बाबा हे बने घे. ओ मुरानू कारण घ्या. हे काम कर अरे मी काय चपलांचा राखणदार आहे का? एक काम कर बाबा ही फुलं घे तांदूळ दे त्याच्यात. बोला ही सगळी व्यवस्थित फुलं वर ठेव. होय, होय, हा, चला. बोला. हा. अरे मला दोन ठेव इथे फुलं. चला तांदूळ दे तांदूळ घ्या, घराणं घ्या. तांदूळ घ्या तांदूळ घ्या पटकन. मी आज बॉस आहे खांडेकर. त्यांना पण हात जोडा सांगले आणि वय महाराजा मोठ्यान बोलायचं. तांदूळ देताय? देवा महाराजा 12 गावच्या 12 राठीच्या 12 वाटीच्या महाराजा देवा महाराजा सालाबाद प्रमाणे आम्ही गोकुलाष्टमीचा कार्यक्रम करतो आणि त्याची पूजा इथं आम्ही करतो ती मान्य करून घे रे महाराजा. सर मध्ये मध्ये ते वय महाराजा बोलावलं काय यार त्याच परमान आमचं बालगोपाल दहींडी फोडताना त्यांचा हातपाय सुखरूप ठेव रे महाराजा. आणि ह्या वर्षी हा जो काय आमचा हा कार्यक्रम तो व्यवस्थित पार पडू दे आणि आमचा हा जो पैसा आहे तर पैशाला जर पुढच्या वर्षी रजा भेटली नाही तर हा ऑफिस जलून जाऊन दे रे महाराजा. महाराजा अरे काय बोलताय? नाही सॉरी साहेबांनो सॉरी वसाड्या थोडं माइल्ड कर बॉसची तिरडी उठू दे एवढा बॉसची तिरडी उठू दे रे महाराजा. तर द्या महाराजा वडाची साल पिंपळाला लाव आणि पिंपळाची साल वडाला लाव. साहेबाच्या जागी पैशाला येऊ दे आणि पैशाच्या जागी साहेबाला जाऊन दे रे महाराजा. हे करायचं तुम्हाला? नाही सर वड्याची साल पिंपलाला पिंपलाची वड्याला करायची. नाही सर ते बॉसच्या जागी यायचं वय तुम्हाला. महाराजा बोलायची पद्धत असते सर लगेच भजन आठवतो. चल घे बाबा. चल, चला, ready आहे? हॅलो गोकुळ बोलतोय कानातून. हा हॅलो पृथ्वी बोलतोय. बोला सर. येस सर बोला सर. सर आवाज नाही सर नाही ऑफिस माझ्या केबिनमधून नाही सर. नाही सर खाली ते आपल्या हे कंपाऊंडच्या बाहेर कोणीतरी भजन करत असेल. श्रावण आहे सर. येस सर. नो केबिनमध्ये कोणीच नाही आहे. केबिनमध्ये मी आणि खांडेकर. नाही सर नाही आम्ही हे करतोय PPT बनवतोय दोघं. तमाशाचा फड आहे का? थांबा ना 2 मिनिट थांबा. येस सर. ओ येस सर येस. मी 15 मिनिटात येऊ. हां मी PPT फायनल करतो आणि येतो. येस सर येस. थँक्यू सर. हॅव अ गुड डे. येस. जॉब जाईल आपल्या दोघांचा. खांडेकर तुम्हाला मूर्ख आहात का तुम्ही? CEO आहेत वर आवाज जातोय वरती का गोंधळ घालताय? ही जागा आहे का हे सगळं करायचं? मरानू बस झालं CEO वरती आहेत बस झाला. अबे त्याच्यावरती देव आहे ना देव भडकला तर पहिला सगळ्यांना कातलावर आपटेल शिवला आपटेल. नाही ओ झुपूक साहेब. झोपूक नाव नाही आहे माझं. पृथ्वीक नाव आहे माझं. ह्या बघा तो मानकरी आहे. हा मग त्याच्याशी मोठ्या आवाजात बोलू नका. त्याने आता पूजा नाही केला ना देव त्याचा सालिंदर करेल. बरोबर होय. तो सुट्टीत येतो ना माझ्या कुशीत झोपतो. सालींदराने काटे टोचले तर कितीला पडतील माका? नाहीतर का आणि अर्ध्या रात्री म्हातारी फुटली मग काय बालू भाऊजी काय बोलतो? म्हणतो बरोबर म्हणतो तू. पण म्हणजे आता एवढं केलं पुरेसं नाहीये. अरे कसं म्हणजे काय आत्ताच आपण एक गाणं घेतलेलं आहे बरोबर. तेव्हा कुठं देवाने आपल्याकडं असं बघितलंय माहितीये तुम्हाला? दुसरं गाणं घेतलं ना तर तो आपल्या डोक्यावर पण हात ठेवी. बरोबर. तर लवकर दुसरं गाणं घ्या. म्हणजे काय खांडेकर हळूहळू आवाजात बोल. सर, दुसरं गाणं आहे. चल 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 नाही घ्यायचंच नाही माझं. आज बॉस आहे मी. ऐका मी पण करतो पण नका बास करा आता. हे घ्या खुश. मी माझं हे सर माझा ह्याच्यात काहीच हात सर. मी फक्त त्यांना माझ्या ऑफिस मध्ये हे काय चाललंय?
हसताय नाही सर. माझ्या ऑफिसमध्ये हे काय चाललंय? सर ऍक्च्युली सर या ऑफिसमध्ये भजन का थांबलं? गेले कित्येक वर्ष मी मिस करतोय. अरे मी कुढायचाय. अरे अरे तू कित्येक थांबलंस? वा 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 कडक नेहमीप्रमाणे. प्रसादा फार गोड कॉन्सेप्ट होती आणि त्या 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 माणसांची ती भजनं आणि हे ऐकलं की सगळं विसरायला होतं. म्हणजे खरंच असं वाटतं की खरंच असं एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये घडलं आणि खरंच जर समीरसारखा बॉस असेल तर तो म्हणेल यार खड्ड्यात गेलं ते सगळं कॉर्पोरेट बिर्पोरेट, आत्ता ते तो धावा करूया, ते भजन गाऊया. त्या शब्दांमध्ये त्या भावामध्ये ना तेवढी ताकद आहे. तो म्हणजे त्याच्यात गंमत आहे काहीतरी आणि ती दरवेळेला तुम्ही इतकी ताकदीने उतरवता की फार मजा येते. अप्रतिम कॉन्सेप्ट होती पम्या आणि फार रंजक पद्धतीने तुम्ही सादर केलीत. वा वा बहारदार. सई अत्यंत सुरेल आणि सुरेख परफॉर्मन्स होता. पप्पू भावा, गुंडू भावा, तू जे जागच्या जागी नाचत होतास ते फार सुंदर होतं, गोड होतं. आणि तुझे गावकरी मित्र, आई तर धमालच. म्हणजे मने काय नाचलीस, आहा हा मजा आली. सुंदर, म्हणजे परफॉर्मन्स संपून आहे असं वाटत होतं. थँक्यू, आय लव्ह यू. वा 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 खूप भारी. थँक्यू सो मच ऑल. मंडळी, शूटिंगमध्ये गोष्टींची अदलाबदल होतच असते, पण आता इथे होणारी अदलाबदल मात्र आपलं भरपूर मनोरंजन करणार आहे. ज्यासाठी मंचावर येत आहेत फिल्टरपड्याचा बच्चन गौरव मोरे, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि हास्य महारथी समीर चौगुले. हा पाशा बोल. अरे मी आज नाही आहे हास्य जत्रेत. दादा फिल्म करतोय आता. हो, जीवाची बाजी लावणारा ही मॅन अर्थात रंगा. यातला कुठला रोल म्हणजे? मी अर्थातचा रोल करतोय. अरे ही मॅन रंगाचा रोल मीच करतोय. हां हां हां. तुमचं काय चाललंय? रिहर्सल आहे ना आज? हां. काय कॉस्ट्युम ट्रायल? अच्छा, तो गिरीश येणार. बरोबर, गिरीश येणार. मग त्याचेच प्रॉब्लेम्स आपल्याला सांगणार. बरोबर. मग तो मास्टरजींना बोलवणार. मग मास्टरजी पॉज घेणार मोठा, आपल्याकडे बघणार. त्या पॉजमध्ये आपलं सगळं ॲटिट्यूड खाली गळणार आणि त्यानंतर म्हणणार ते दुमडके हो जायगा, एवढंच म्हणणार ते. हां हां, करा 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 करा. हां, लक्ष दे. गिरीशकडे लक्ष दे. हां, दादा फिल्म करतोय आता. ओके, चल पशा. आणि हे बघ, हे आठवणीने फोन करू नकोस यापुढे. चल. अरे माझ्याकडे कॉस्ट्युम डिझायनर आहेत आता, लिली आणि जेनी नावाच्या. ओ माय गॉड. गॉट इट. सईला पण निरोप दे माझा हाच. चल बाय. हां, आणि पशा ऐक ऐक, आठवणीने फोन करू नकोस मला. एन्जॉय युअर MSJ. ओके बाय. चल. ये चल 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 ये चल 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 तिकडे घे तिकडे. ठेव 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 ठेव. यालो सर यालो. हॅलो. यालो सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सर मैंने लिली आणि मैंने जिने सर. जिनी. मैंने पण गुड मॉर्निंग आहे. बरोबर. आम्ही दोघी तुमचे कॉस्ट्युम डिझायनर आहे. हा सर. आणि आम्ही दोघी मिळून सर तुमचे खूप म्हणजे खूप मोठे फॅन आहे सर. थँक्यू. तुमचं जॉकिंग आम्हाला लय आवडतं सर. मला आता दिसतोय तर आम्ही दोघी जिनी लिली नावाने कॉस्ट्युम करतो सर. हा सर. जिनी लिली तुम्ही कॉस्ट्युम करताय. हो सर. आणि इंडस्ट्रीमध्ये सध्या ना आम्हालाच बोलवतात सर सगळे पिक्चर बनवायला, कारण आम्ही परवंडेबल आहे ना सर. बरोबर बरोबर बरोबर. नवीन सीझनची सगळ्यात जीवघणी सुरुवात आज झाली. हे नाही नाही, जस्ट एक हे केलं होतं. एनिवे, तुम्ही आज माझा कॉस्ट्युमचं काय केलेलं आहे मला तेच जस्ट बघायचं आहे. काय मला उत्तर नाही कळलं तुमचं. हे म्हणजे हा म्हणजे झोल झालाय सर. झोल झालाय म्हणजे? छोटूसा झोल झालाय सर. काय झालं? तुमच्या कॉस्ट्युमची पेटी आहे ती दुसऱ्या सेटवर पटलेली आहे. त्यांची कॉस्ट्युमची पेटी आपल्या सेटवर आलेली आहे सर.
काय म्हणताय तुम्ही? हा नाही पण ते तिकडे आमची वार्ता झालेली आहे हा सर ते तिकडनं आम्ही मॅटर सलटवलेलं आहे हा आणि टेन्शन घेऊ नका सर म्हणजे पेटी आहे ना ती जास्त लांब नाही हैदराबादलाच पोचलेली आहे हा हैदराबादला पोहोचले? हा सर पण उद्या ती येईल हा. सकाळी सकाळी पेटी आपल्याकडे पोचल हवाई जहाजने पण हे नाही नाही त्या काही नाही उद्या कॉस्ट्युम पोचतील फक्त आजचे सीन आहे ना तुम्ही आमच्या कॉस्ट्युम मध्ये रमटवून टाकायचं हा सर सीन रेमटवून टाकायचे म्हणजे काय करायचं? रमटवून टाकायचं सर म्हणजे आहे ना ते आमची पेटी आहे ना त्यातले काय जे काही कॉस्ट्युम आवडतील तुम्हाला ते घाला सर एक मिनिट मला बघू दे जरा काय आहे ते. इकडे या सर तर तुम्ही एक प्लीज ते आवडेल ते घ्या सर काय आहे? कपडे हे आहेत ना हे लेडीज आहेत. हे तुम्हाला कळतंय का हे काय आहे ते? हा सर लेडीज आहेत म्हणजे तुम्हाला कळतंय का हे लेडीज कपडे आहेत लेडीज कपडे. हा सर हे आहे ते लेडीज कपडे आहेत. तुम्हाला कळतंय का पिक्चरचं जॉनर काय तुम्हाला माहितीये का? अरे मी हिरो आहे हिरो. हा सर रंगा आहे ना ते हे करतो ना मी ते रंगा आहे. हा सर तर रंगा आहे मग लेडीजचे कपडे कसे घालणार आहे ना दिस इज अ प्रॉब्लेम. त्याला काय झालं सर आता आम्ही पण पोरांचे कपडे घालतो तर आम्ही काही पोरं होतो का नाही ते तुम्ही पोरीचे कपडे घालत तुम्ही पोरगाच राहणार अरे काय तुम्ही सर घाले सर अरे कसे घालणार? मी रंगात हिमॅन करतोय रंगू भाजीवाली करतोय का? सर जॉकिंग मारते जॉकिंग जॉकिंग तुला कळतच नाही लिहिली. तुम्ही डायरेक्टरला फोन लावा गौरव मोरेला फोन लावा. सर गौरव मोरे सर डिरेक्टर इथे या. व्हॅनिटीत या आत्ताच्या आत्ता. व्हॅनिटीत या मला अर्जंट काम आहे महत्वाचं बोलायचं. व्हॅनिटीत या आत्ताच्या आत्ता. आज का केलं म्हणजे आज का केलं आपण दोघांमध्ये बोलून सगळं सलटवून टाकलं तर वार्ता मारली असती ना आपण. काय बोलतेस हे? कट्टी कट्टी बट्टी बाल बट्टी लिंबाचा पालक तोडू नको बाला महिने बोल नको जा. रेडी आहेस का तू? बावळट आहेस? कट्टी घेतेस माझे कॉस्ट्युम डिझायनर. अड्डी मुंडी कुंडी काली कुत्तू अरे बावळट आहेस? काय झालं रे? आता तुला सांगतो थांब. अजिबात बोलायचं नाही. आता तुम्हाला सांगतो आता अजिबात बोलायचं नाही कोणी. सर सर ह्यांच्या कॉस्ट्युमचं काय झालं? काय झालं सर? हे काय झालं कॉस्ट्युमचं? हे काय घालून आलात सर? सर ही फॅशन आहे सर. फॅशन आहे? येस ह्या दोघी माझ्या फॅशन डिझायनर आहे लिली आणि जेनी ह्यांनीच ही फॅशन डिझाईन केलेली आहे सर. सर एकच मिनिट सर काय झालं काय झालं? ते मागाशी हे द्यायचं राहिलं होतं इकडे पाय ठेवा ना सर अरे इकडे हाच आहे का? अरे एकच मिनिट बघितलं आईला यांच्या बेसिक मध्येच प्रॉब्लेम आहे सगळं. सर काय झालं सर मला सांगा कसं वाटतंय? हे ना एकदम सर काय आलं? अरे बाप रे हे टाकीतच नाही तर नळातून कुठून येणार ह्यांचं हे? अरे बापरे कठीणच आहे हे सगळं. नाही सर ह्यांना आखला पाहिजेत ना. काय झालं? कोण आहेत या? लेडीज कपडा दिले मला. हा लिली जेनी म्हणून नाव आहे यांचं. काय काम केलं यांनी? सगळा गोळ घातला या लोकांनी. काय झालं मला सांगा बसा ना रिलॅक्स रिलॅक्स. अरे लेडीज कपडे आहेत ते मी कसे घालणार? बरोबर आहे सर लेडीज कपडे प्रॉब्लेम झाला आता आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे का नाही सर? एक काम करा ना आजच्या दिवस ह्या कॉस्ट्युमवर करा ना नंतर मी टेबलवर ऍडजस्ट करतो. अरे काय बोलताय तुमचं तुम्हाला कळतंय का? आजच्या दिवस मी म्हणजे आज 2 सीन होणार पिक्चरचे ते 2 सीन मी बाई Yes. बाकी सगळा रंगा Yes. 2च सीन बाई. कसा होणार ते? कसं होईल तर कळतंय का तुम्हाला? बरोबर आहे सर प्रॉब्लेम झालाय पण मी काय म्हणतो सर ऐका ना आपण एक काम करूया सर आपण असं दाखवूया की हिरोला बायकांचे कपडे घालायची सवय आहे बरोबर. भाई शपथ प्रॉब्लेम सॉल्व. लय जुनियर्स आहे हा तुम्ही. अरे. आय लव्ह यू. अरे. मी पण काय मी पण लव्ह यू. अरे लव्ह यू चोरी आहे. अरे पण का असेल सवय? अरे रंगा आहे ना तो द हिमॅन रंगा. बरोबर. बायकांचे कपडे घालतो ही काय ट्विस्ट नाही चालणार. माझ्यावर विश्वास ठेवा सर प्लीज माझ्यावर भरोसा ठेवा ना सर. अरे काय याला अर्थ आहे का? होईल ना सर प्लीज ऐका ना माझं सर नाही, प्लीज नाही. सर ऐका ना नाही सर ऐका ना बसा ना 2 मिनिटं
ऐका छोटी फिल्म आहे सर, लो बजेट फिल्म आहे, 13 दिवसांची फिल्म आहे सर. अर्धा दिवस गेला, 12.5 दिवस उरले सर. सर आपण एकाच इंडस्ट्रीमधले ना सर. हा भावकीत कुस्ती कशाला पाहिजे? ऐका ना, होईल ना. मी तुम्हाला शब्द देतो सर, होऊन जाईल टेबलावरती, टेन्शन घेऊ नका. नाही जमणार नाही. ये शाण्या करतो का नाही तू रे? मी बोललो ना होणार म्हणजे पडद्यावर तुम्हाला दिसणार. आता बाईचे कपडे आहेत, नंतर कपडे दिसणारच नाहीत, डायरेक्ट जेंट्सचे कपडे. अरे असं नाही हो. अरे बोलतो तर टेबलावर सगळं होऊन जाईल ना यार. अरे टेबलवर नंतर फक्त फ्रस्ट्रेशन निघतं आणि चकणा सांडतो. ये पिक्चर क्यों किया यार, नाही करना चाहिए, आता एवढंच होतं. अरे पण तुम्ही नका ना टेन्शन घेऊ. कॅमेरामॅन पण बोलला मला की मी टेबल पे कर दे अरे का? नाही सांगितलं ना, कळत नाही का तुला? सॉरी सर, इतक्या वेळ तुमच्या वयाची इज्जत केली म्हणून मी ग बसले, पण आता नाही. कलाकार हा कलाकार असतो. आहे ना तुमच्याकडे तुजुर्बा? कुठला तुजुर्बा का? तुजुर्बा कुठला का? तुजुर्बा तुजुर्बा शब्द आहे. तुजुर्बा तुजुर्बा म्हणजे काय? अमिताभ बच्चन ऋषी कपूरचं अरे पिक्चर. ते आजूबा तू गप गा. काय संबंध तुझा? तुजुर्बा घेऊन आले. तजुर्बा शब्द आहे तो, नीट बोलायला शिका ती. ए बाई आहे, पुरुषाचे कपडे घालून त्या पुरुषाचे रोल तर कॉन्फिन करू शकते. बाईचे कपडे घालून पुरुषाचे रोल तर पुरुषाचे ते बाईने वाटले तर तू ऍक्टर. काय बोलते तुझं तुला कळते बावळ्यात? तुझ्या काय बोलते? निघायतून मी करणार नाही. करा ना सर, प्लीज सर, करा ना. करणार नाही. मी लेडीज कपडे मी घालणार नाही, करणार नाही. फायनल आहे? हो. नाही करणार? नाही करणार. ठीक आहे. मी जोडलं ठीक आहे ना. प्रोड्युसरला फोन लावतो. हॅलो राकेश प्रोड्युसर. हा ते आपले मेन लीड आहेत ना, ते फिल्म सोडतायत, त्यांना करायचे नाही. काय करता येईल? ठीक आहे सर, चालेल चालेल. त्यांना जो 1.5 लाख आपण ॲडव्हान्स दिला परत घेऊया. ओके, हरकत नाही हरकत नाही. सर मी काय म्हणतो, सर कुठे गेले सर? असं करत नाही इकडे. होऊ सर, शकेल ना. सर राहू दे, नका करू सर. ते पैसे द्या 1.5 लाख आता रुपये. कसं आहे, काय? प्रत्येक रोल हा वेगळेपणाने कसा करायचा याच्यावर माझा जरा अट्टाहास असतो. तुम्ही करणार आहे आता? हो हे घे ना. नाही सर, राहू दे ना सर. अरे किती छान दिसतंय. अरे ते- सर, क्या बात है. आम्हाला या कॉस्ट्युम डिझायनर्सही खूप आवडल्या आणि गौऱ्याचे कॉस्ट्युम सुद्धा लय भारी. बघा याच्यात हास्यरसिकांचं काय म्हणणं आहे. सई, कॉमेंट्स देण्याआधी मला गौऱ्या बरोबर एक फोटो काढायचा आहे, कारण मी पण आज पिंक घातला. व्हेरी जोकिंग परफॉर्मन्स, फार छान परफॉर्मन्स होता. गौऱ्या म्हणजे न भूतो न भविष्यती असा दिसतोस रे गौऱ्या. पण तुझं खूप कौतुक गौऱ्या, कारण हे कॅरी करायला पण एक जिगरा लागतो आणि तो तुझ्याकडे आहे. तू एकाही मोमेंटसाठी डिस्कम्फर्टमध्ये आहेस किंवा तुला आवडत नाही आहे किंवा हे कसं काय असं कुठेही दिसलं नाही चेहऱ्यावरती. आणि आय थिंक ही तुझी ॲक्टर म्हणून खूप मोठी अचीवमेंट आहे. फार मस्त परफॉर्मन्स, वेगळी कॉन्सेप्ट होती आणि सादरीकरण पण छान होतं. मजा आली. वा वा. मंडळी, आता इथे वेळ झाली आहे निरोपाची. हा हास्य उत्सव उद्या देखील असाच चालू राहील आणि उद्याच्या भागात निवडले जाणार आहेत सुवर्ण क्षणांचे मानकरी. त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. नमस्कार मंडळी, हास्याचे थरावर थर लावण्यासाठी आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, ऑफिसमधून सुट्टी काढून बायकोला भेटायला आलेला नवरा त्यानं ठरवल्याप्रमाणे बायकोसोबत वेळ घालवेल का? चला बघूया. ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या कलंदर कलाकारांना. नमस्कार प्रसाद सर. नमस्कार. सई मॅडम नमस्कार. आठवतंय ना मागच्या वेळेस बायकोची लईच आठवण येत होती म्हणून अर्ज घेऊन गेलो होतो बॉसकडे. आठवतंय ना? गेस हा ना बरं कुठं आलो असेल. माझ्या नल्लीकडे आलो या. नल्ली बायकोचं नाव आहे माझ्या नल्ली. तिच्याकडे आलोय. 3 दिवस सुट्टी दिली बरं का बॉसनं. वा. 3 दिवस म्हणजे आता नुसता धिंगाणाच आहे. तुम्हाला सांगतो, तिचा बाप आहे की नाही,
नुसतं पडलेलं असते खाटो, मोतीबिंदू झालेला आहे त्याला, कानातलं मशीन तर कवाच बंद पडलेलं आहे. त्याच्यामुळं मग प्रायव्हसी आहे. 3 दिवस म्हणजे मी, माझी नल्ली अंधिंगाना. मला खरंच राहावं झालंय आता. सरप्राईज देतो तिला. तुम्ही कसं काय आले एवढं राज्याला? आलो असाच. पण तुमच्या खडूस बॉसने तुम्हाला सुट्टी दिली होय? घेतली या. बसलं म्हणलं बायकोची लय आठवण येते, सुट्टी पाहिजे. तसं सोडलंय का नाही त्यानं, पळत पळत गेलो, गाडी पकडली, डायरेक्ट इकडे आलो या. की कपडे बी नाही ते बदलली. अहो कापड तरी बदलायची. कशाला बदलायची? म्हणजे आता इथं येऊन काढायची जायची ना. अगं काढायची म्हणजे आता इथं आलो काय कपडे बिडे बदलणार नाही तेव्हा मी. वय असू दे असू दे. बदलाय नको हे कपडे. माहिती. बरं झालं आले तुम्ही. नल्ले 3 दिवसाची सुट्टी घेतली या. 3 दिवस फक्त तू, मी आणि धिंगाणा. मी नाही काय केलं तात्या, मी नाही उठलं. मस्ती केली. लय मस्ती आली तुला. मस्ती केली. मी करू का मस्ती आता? नाही. करू का मस्ती? करू का मस्ती? खरं सुटणार नाही ती ना तात्या. नाही उठणार. तात्याने औषध घेतले आणि ती औषधाची गुंगी चढते ना डायरेक्ट सकाळची सुट्टी. आईला भारीच माझ्या सांग मग. फिर मग नेका में दूरी क्यों? चलो की फिर. नहीं अभी नहीं. अभी करो इंतजार. काय नाही अभी नहीं अभी अभीच का? मग जाओ पहिले पाव बिव धोको आहो. आंघोळ पांघोळ करको आहो. नल्ले लय मिस केलं का तुला महिनाभर? मी काय कमी मिस केलंय का तुम्हासने? मी तर सुकलोय पार तुझ्या आठवणीनं. दिसतंय गाल केवढे खोल झाले ते. थांबा मी तुमच्यासाठी काहीतरी जेवायला करते. काहीतरी वय नवरा आला 1 महिन्यानं काहीतरी करणार आहे वय. नल्लीच स्पेशल जेवण पाहिजे. गरम गरम ज्वारीची भाकरी, बेसनाचं पिठलं, भरलं वांग, शेंगदाण्याची चटणी, कुरकुरीत कुरवड्या ह्याचा आणि बायकोला जवळ ख्याचा. मस्ती केली. आता माझी मस्ती बघ मग. आता मी करू का मस्ती? मस्ती केली. हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी. असं धरणार मी, तू तिकडून धरायचं, तू तिकडून जवळ. या बांगड्यांची किनकिन ऐकायला लय हसूसलो होतो ग महिनाभर. चल की बांगड्यांचा आवाज करू. अशी वाजवणार आहे मी अशीच वाजवते. बांगडी अशी वाजवते. अशीच वाजवते. चल की दाखवतो कशी वाजवते ती. मेरे हाथों में नो चूड़ियां, जरा ठहरो सजन मजबूरी. झोपले की नल्ले. हे काय आणि नवीन तुमचं? यो काय? मी इकडून पुढे येणार, तू तिकडून पुढे यायचं. नाही याच नाही नल्ले याच. थांबा मला. इथे बस बघ इथे. दादा
अरे येडी झाली का जिवंत आहे ना मी दादा जिवंत आहे पण आजारी आहे कशी आहेस ग बरी आहे आई ना पोर मी आता काळजी नाही करायची आता आली ना आता काळजी नाही करायची आता मी आहे दादा बरं डॉक्टर पण आले काय झालं हो डॉक्टर नाही ते आत्या जावई बापू आहे तिथे तुझे जावई बापू आले कसे बरे आहे ना जावई बापू जावई बापू तात्या कधी कधी आले जावई आता झालं जावई बापू आता चालू आहे ती नल्लीची लई तुम्हाला बघायला आलोय बरं वाटणं झालंय ना तुम्हाला त्या बघायला आलोय. अरे आता सगळे इकडे घरात आले मला बरं वाटतंय. बरं वाटतंय तुम्हाला मग चला फिरून येऊया चला एवढं मी बरं नाही वाटत आहे रे. तुम्हाला काय अक्कल बिक्कल हाय काय काय झालं काय नाकावडा पोरगाय कमरेवर घेतला आणि फिरायला घेऊन गेलो तर काय हो बोलाल जावा तली की. जीभ लावली टाल्याला लावली जावा की बरं वाटेल त्यासनी घेऊन जावा. तुम्ही जावा की फिराय. नाही बाय आता कुठं घेऊन जायचं त्यानं दादा आजचा दिवस आराम कर उद्या आपण जाऊ डोंगरावर ते कारकुंडे वैदू आहे ना तू आपला कारकुंडे वैदू हाताला असला गुण एका दिवसात टाना उडा मारायला लागशील तू दादा हाय का आता अरे उठता येत नाही मला टना उड्या कधी मारू नाही बघा तसं नाही दादा तू 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 उठू नको मी हाय हे जावय बापू आणि मोर कुणासाठी आहे ते जातील ना तू दादा आम्ही येऊ तुमच्या मी कुठं कशाला जायचे कशाला जायचं म्हणजे मी कुठं जायचे यांना घेऊन जायचं डोंगरावर वरती आई माका भूक लागली हा पोटात कावळे ओरडतात गो माका जेवू दे ना गो आई माका कोण भूक लागली हा अरे माका अगे बाई आई हे बघ भाऊजींनी चॉकलेट आणला माझ्यासाठी आणला अगे बाई किती चांगले होत ना भाऊजी तुझी नाही तुझी पाहिजे माझ्यासाठी आणलं हा ना तू नको टाकल्या भाऊजी मला तुझी पाहिजे. माका पाहिजे खाऊ माका आरती दे खाऊ दे माका खाऊचा माका खाऊचा माका खाऊचा माका खाऊचा पागल असेल पागल असेल कळलं नाही तुका अरे माका भूक लागली हा मी माझ्या पोटात कावळे ओरडतात माका भूक लागली कळलं नाही काय ए अरे मालवणी भाषा एवढी गिळली भूक भागली नाही का तुझी. खा बेटा खा चॉकलेट खा. दोघांनी वाटून का तिला तेवढा अर्ध दे थोडस आई हे बघ पोरं आहे ते भूक लागली हे बांगडे पण आणले होत ऐक की, लहान पोरांनी बांगड्यावर खेळायचं नसतं तसं. माका आणले होत अगं लहान कसले भारी असते अगं तुझी नको ही जी पाहिजे. भाऊजी कसले भारी आता दोन मिनिटं इकडे ये. 2 मिनिटं ये. अहो आत्या काय चाललंय ही कशी काय आली इकडं. किती दिवस चाललो होतं आत्याचं का तात्याला बघायला यायचं आहे म्हणून मग ते आता आले त्याला मी काय करू ते काही सांगून आली होय मला कवा जाणार आहे ती. आले तर महिनाभर थांबल मला काय माहिती आत्या आहे ती म्हणले मी तुझ्यासाठी 3 दिवस सुट्टी घेऊन आलोय ग. मला तू पाहिजे. तोंड नका ना पाडू तुम्ही मला तू पाहिजे. तुम्ही तोंड नका पाडू मी कसं बस आलोय. नले काय चाललंय कुसूर करताय घरात पाहुणे रावळे आले बघायला दिसत नाही का शिकवलंय मी तुला हा मामा ही पोरं मोठी होत आहेत बापूस खाटल्यावर झोपलाय तुझी एवढी घाई कुतीला आली पाहुणे रावळे 4 दिवस असतात नवरा असतो ना आयुष्यभर मग तवा करायचं पाहिजे. हे बघ असं नाही कर 18 जणांचं खटलं होतं आमचं तरी पण 2 पोरं झालेत आम्हाला. ह्या कानाचं त्या कानाला कळू पण दिलं नाही आम्ही कधी. नेमक्या येळी नेमक्या जागेवर नेमकी गोष्ट ध्यानात ठेवायचं असं सूत्र असतं बाळा संसाराचं. हा आता रडायचं नाही कुठं रडायचं नाही. हा चला आवरा पटपट झोपाय
ए उठा ना तिथनं ए, काय उठा. करत बसलाय? तिकडे गेला. फाटाफाट उठायचंय चला झोपा पटकन अंथरून टाका कशाला उठायचंय पाटाचं काय नाही ते म्हटलं ना सकाळी डोंगरावर जायचंय दादाला घेऊन वैदूकडं म्हणून त्याची तयारी करायची तयार कुठली? कसली तयारी करायची कसली बरं जावई बापू बरं झालं आला तुम्ही सकाळी टेम्पो बुक करून या तिकडे जाऊन मी मग आणि कोण जावे बापू ही एवढी यादी घ्या आणि याच्यात ज्या वस्तू आहेत त्या बाजारात घेऊन या तेवढं है ना? ही पण मी चालायचं होय हा मग? हवं जावई बापू कसं सासरा आहे तुमचं कसं नाही मला ती कसं फक्त आलो तुम्ही ह्याच्यासाठी नाही नाही ते तेवढे ते वाचा काय आहे का आणि ए बाबे हा. सगळं ऐकून घे काय कमी जास्त पडलं हा, तर बघ ऐकते, त्याच्यात, वाचा हा? तुम्ही, मला हा. सामान काढून. हा. पिवळा धोतरा हा. रान तुळस रानतुळस. वासन तेल नारळाच्या 11 करवंट्या कडुलिंबाचा पाला कार्टुली अश्वगंधा निलगिरी कपाळावर पांढरा डाग असलेल्या म्हशीचं दूध हे सगळं मी आणायचे हो मग तुम्ही मग कुणी आणायचं अहो पण मला नाही माहिती म्हणजे हे काय काय कुठं मिळतं कशाचं काय मला हे माहित नाही तसं काय हे काय वासन तेल कार्टुली कशाला पाहिजे ते ही 2 कार्टुली घेऊन जावा की तू जावई बापू तुम्ही तर आता हवं बाजारात गेलं कुणाला विचारलंय कुणी पण सांगाल व कुठं मिळतं ते आणि ते काय डोंगरावर ना आता लगेच येणार होय आपण उद्या जाणार उद्या रात्री तिथं जागरण होणार परवा येणार सकाळी आपण उद्या तिथंच राहायची होय मग आणि मग मी तुम्हाला सोडतो माघारी येतो मग हो काय तुम्ही सामान आणायला जा तुम्ही चालले हं? आणि बरं ते जाऊ दे आपल्या गावात आहे का ग ते पांढरा डाग असलेली म्हस आहे मी आता कवाच नाही बघितली बया ती पण शोधायला लागल अगं तू वैद्य आहे ना दुधावर ओळखतो ग डाग पांढरा होता की नाही तो हो तो वैद्य आहे का नाही सॉलिड आहे मांग मी त्याला एकदा हात दाखवला होता ना मला म्हणाला चुना खातोस काय म्हणून काय गरज आहे हात दाखवायची अरे ह्यांच्या तोंडाकडे बघितलं तरी कळते चुना लावणारा माणूस आहे ती ऐका ना आत्या आत्या हा तुम्ही कशाला त्या बाबा बिबाच्या नादाला लागताय तुम्ही ते नाही ती बाबा काय करत येडी असते ती बाबा आपण डॉक्टरवर विश्वास ठेवायचा शानी माणसं आहे का नाही आपण हा डॉक्टरनं सांगितलं की नाही आराम करायला ह्यासने आराम करू द्या आणि ते डॉक्टर बिक्टर आहे त्यांच्यावर आमचा विश्वास नाही आमचा वैद्य आहे तोच बरा करेल या माणसाला तोच बरा करील ए, उठा. उठा चला सगळी झोपा सकाळी लवकर उठायचंय पहाटे पहाटे संध्याकाळचं आपलं जागरण होणार आहे चला पटकन झोपून घ्या जावय बापू इकडे या तुम्ही कुठे जाता वा इकडे या झोपाय जाऊ दे की उशीर झालाय ना लय नाही ताई बरोबर झोपूचा बरं तू झोप एक काम अरे कर. तसं नसतं झोपायचं अरे हो अरे होय 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 होय, ऐका जावय बघ ताबा तुम्ही ती आतमध्ये जाऊन झोपा खोली जावय बापू तुम्ही माझ्या बाजूला झोपा काय काय आपण बापी बापी झोपूया ना आणि हे वसाड्या तू त्या साईडला झोपा याला टांगा टाकून झोपायची सवय आहे माझ्यावर मला पण तंगा टाकायचं तुम्हाला पण मला पण टाकायचंय मग माझ्यावर टाका ना काय हरकत नाही आणि नाहीतरी एरवी तुम्हाला काय सांगू हा इकडनं टांगा टाकतो आणि हा इकडनं टाकतो का नाही नव सांगायला नको त्यांना काय आपल्या घरात गोष्ट काय चला 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 झोपून घ्या पटकन बाय सकाळी उठायचं लवकर मी ताईच्या बाजूला हा दत्त्या हा चल मग ताईच्या बाजूला झोपूचा जाऊया. हा ताई चल घेऊन जा सगळं अंतर. ताई चल 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 झोपून घ्या मका पटकन हा? नल्ले हा या तुम्ही मंदिर झोपा झोपा म्हणते लवकर सकाळी उठायचं झोपरे तिकडे त्या साईडला पोपट ठेव नल्ले ये की इकडे जरा ये की नल्ले सुट्टी काढून तुला भेटायला आलोय ना काय जाता येण्याची आणि इथं लगा 2 दिवस डोंगर उपासण्यापेक्षा तिकडे फायलींचा डोंगर मोकळा करीन मी जातो तोंड नका पाडू तुम्ही कुठं जाणार एवढ्या राज्याला कुठं पण तुला काय करायचे झोपणार कुठं झोपेन एस टी स्टँडवर इथंच पक्की इथं या चुन्याच्या हाडक्याच्या अंगावर पाय टाकण्यापेक्षा तिथं त्या बेंचवर पाय टाकून झोपी असं नका ना करू तोंड नका ना पाडू रडून जाऊ नका परत नाले आले नीट जावा
क्या बात क्या बात क्या बात मस्त. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत प्रसादा. अप्रतिम, फारच मजा आली. नमा, इतक्या प्रेमळ नवऱ्याची बायको कशी असू शकते ती तूच उभी करू शकतेस. म्हणजे थँक्यू. ब्युटिफुल ब्युटिफुल. म्हणजे त्या कपलचा गोडवा इतका उत्तम पद्धतीने अधोरेखित केलात तुम्ही. त्यामुळे ते फार लोभस वाटलं बघताना. फार मजा आली, फारच मजा आली. आणि बाकी सगळे पण फॅन्टास्टिक. फार मजा आली, फार मजा आली. सई. अत्यंत गोड परफॉर्मन्स होता. सावत्या फार मस्त. मला हीच इंटेन्सिटी, हाच गोडवा आणि परफेक्ट जोडी आहे. मला इतका राग आला होता या सगळ्या नातेवाईकांचा. शिवा, मला फार आवडलीस तू. म्हणजे अशक्य आवडलीस. आणि जेव्हा जेव्हा लहान मुलगी करतेस मला फार आवडतेस. पण आजची लहान मुलगी काही आवरच होती आणि भयंकर आवडली. दत्तू, तू पण भाव खाऊन गेलास. वने मस्त. कातिल मोरे अमेझिंग. क्युटी पाय मस्त. खूप मजा आली. मंडळी, चांद्रयानाची मोहीम पण यशस्वी झाली. पण आज तरी अविट रागिणी आणि मनोमिलन यांच्या 500व्या प्रयोगाची मोहीम यशस्वी होईल का? चला बघूया. हे बघा, मला अहो नाही, मी तेच सांगण्याचा. ऐका ना, तुम्ही ऐकून अरे तरी काय घ्या. ऐकू, मॅडम? नाही, मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतेय की तुमचं म्हणणं सगळं पटतंय आम्हाला, पण काही अपरिहार्य कारणामुळे काय प्रॉब्लेम आहे? नाही नाही, काही काही नाही. तब्येत ठीक आहे ना त्यांची? हो हो, अगदी ठीक आहे. मी मनू, काय चाललंय तुझं? थांब ना, मी बोलतेय ना त्यांच्याशी. थांब ना. मॅडम, मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते की काही अपरिहार्य कारणांमुळे ना आम्ही आमच्या आयुष्यातून, आमच्या कारकिर्दीतून 500वा प्रयोग वगळायचंच ठरवलंय. नाही हो, हे बघा, आम्ही 500वा न करता डायरेक्ट 501वा प्रयोग करतो. चालेल? मॅडम 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 तुमचे 499 प्रयोग झालेत. हो ना हो ना हो ना. त्यामुळे याच्या पुढे जोही प्रयोग होईल तो 500वाच असणार आहे ना. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे की आजच्या आपल्या कार्यक्रमाला एक खास व्यक्ती येणार आहे. अरे वा. हो 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 का? ते खूप मोठे अंतराळवीर आहेत. ते खूप अरे ते काय ते आलेत. अरे अरे या 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 या. अरे आले. अय्या, नमस्कार. नमस्कार. अवीट ओ अवीट ओ. शक्यतो हे यानात जाताना घालतात ना? हो ना हो ना हो ना. असं रस्त्यावर ये जा करताना हे घालतात पण? अरे असू दे, असेल त्यांचं काहीतरी, असू दे. सर, खूप स्वागत आहे सर तुमचं. सर अरे सर, तुम्ही आलात कार्यक्रमाला, खूप अभिमानाची गोष्ट आहे. एक ओळख करून देतो. ओळख हे आमचे गायक मनोमिलनजी यांचं नाव आहे आणि त्या अविट रागिणी. आणि हे ते खूप मोठे अंतराळवीर. एरवी जरी अंतराळवीर असले तरी अंतराळ संशोधन ही फक्त त्यांची हॉबी आहे. मुळात ते उत्तम निवेदक आहेत. आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाचं निवेदनही तेच करणार आहेत. हो का? चालेल ना? चालेल की, काहीच हरकत नाही. चालेल म्हणजे काय. बेस्ट लक करा. सर सर तुम्ही निवेदन करा. चला चला, मी बसतो. हा सर, थँक्यू सर. नमस्कार. थँक्यू. मनू, अरे मी तुला काय सांगत होते ते. चंद्रावरून एवढा प्रवास आहे ग. मध्ये त्या उल्का लागतात, आकाशगंगा लागते. केवढं ट्रॅफिक. आलोच मी, कपडे चेंज करून आलोच. मनू, अरे मनू, तू हसतोय. तो आला. हसतोय. मी बोललो होतो ना तो येणार. तो आला. आला आला
आला रे आला आला तो आला मला आनंद झालेला आहे मनो ऐक माझं ऐकतोय शांत हसू नको नाही, हसत नाही. हसण्याचा प्रसंग नाही ऐक मी खरंच सांगते मनो, आता आपण ना नशिबाचा भाग म्हणून या माणसाला ग्रेसफुली स्वीकारायला हवं. तो माणूस असला असता तर स्वीकारलं असतं ग, पण तो मुंजा आहे. तो माझ्या मानगुटीवर बसलाय असा. ऐक परमेश्वर मनो, दयाळू आहेस ना रे तू, दयाळू आहेस ना. एवढ्या कलावंतांना आमच्या या भूतलावरनं वर बोलवून घेतलंस, त्यांच्याबरोबर स्वर्गात तुझी एक कर ना मनोरंजन. तू माझ्यासारख्या या पामराला, या निकृष्ट दर्जाच्या कलावंताला का त्रास देतोस दरवेळी? गालातल्या गालात हसू नकोस. मनो उत्तर दे मला, गालातल्या गालात हसू नकोस. मनो, मला कळतंय तू हसतोयस ते. अरे काय चाललंय मनो? परिणाम झालाय का? बस बघू इथे, बस पाणी घे, पाणी पी, तू पाणी पी आणि शांत हो. काय चाललंय तुझं? मी इकडे. मनो माझ्याशी बोल ना रे. तू गोळी घे. घेतो मी बोलते त्यांच्याशी, शांत राहा. मला ना खरंच काळजी वाटायला लागली. अरे नमस्कार, कसं काय? बरेच दिवसांनी. अरे हो झालं ना, थांबा ना मगाशी झालं, बरोबर मगाशी झालं. प्लीज, मी हात जोडते. यावेळी ना तुम्ही करा, काय करायचं ते करा. आमिरजी हात जोड. कर्टन द्या. नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं. मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका लोचन मजनू उर्फ तत्पतीत सत्यशील सरपोतदार. सरपोतदार. टिचकी मारणार तू कोण रे? तसं नाही, आणि तू उत्तर का देतेस त्याला टिचकी मारल्यावर? अरे ते इथेच अडकतात. नको देऊस. कार्यक्रम सुरू आहे, मजा थांबा. अरे रसिको, मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका लोचन मजनू. मी माझी ओळख करून देतो, माझी माहिती देतो. रसिको, गेली अनेक वर्ष मी सूत्रसंचलनाच्या नावाखाली सूत्रसंचलन करतोय. रसिको, सूत्रसंचलन करतोय. रसिको, लोचन मजनू आणि सत्यशील सरपोतदार ही 2 नावं आहेत, पण आमच्या गल्लीत मला एवढंच बोलवतात. बोल ना, पुढे बोल ना. चला काहीतरी हे सांगतोय. जाऊ दे ना. आणि लक्ष दे. लोचनजी नीट वागा ना जरा. आमचं जाऊ दे, प्रेक्षकांना तरी घाबरा हो. उद्या त्यांचं कोणाचं डोकं फिरलं ना तर तुमचा लोचन मजनूचा लोचन सुजनू करेल. पड़ गया मुंह पर रे, अरे इसका तो पंच रे. गुटरू. रसिको, आता आपल्या कार्यक्रमाकडे आपण वळूया. रसिको, आज माझ्या आजूबाजूला फार मोठे कलावंत बसलेले आहेत. रसिको, इथे माझ्या उजवीकडे बसलेले आहेत मेनोपॉज लेमन. मनोमिलन. तो माझ्या बसलेले आहेत मनोमिलन बाराघोडे. स्वरछेडे रे, स्वरचे. एवढे दिवस तू आम्हाला त्रास देतोयस, आडनावही लक्षात नाहीये तुझ्या. नाव सुद्धा नव्हतंच लक्षात. हे नको सांगूस मला. एक्सक्यूज मी, कार्यक्रम सुरू आहे. अरे रसिको, तो माझ्या बाजूला बसलेले आहेत हे मनोमिलन स्वरछेडे बसलेले आहेत. रसिको, कोण आहे हा? अरे, हा कोण आहे रसिको? हे प्रत्येकाला माहिती असलं पाहिजे. 4 चौकात उठून काय उड्या मारत जरी बोलले तरी लक्ष जाणार नाही असं व्यक्तिमत्व. किचनच्या टाईल्सवर रसिको दुधाच्या पिशव्या जशा चिकटवलेल्या असतात तसा धडावर चिकटवलेला चेहरा. 24 आवर्स मेडिकल असतात तर 24 आवर्स कंटाळा त्यांच्या चेहऱ्यावर असतो. सर फक्त पर डे द्या, खायला प्यायला द्या आणि सोडा. कुठे स्किट बीट करून घेता असे भाव? असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर कायम असतात रसिक हो. पण या भावाच्या खाली मात्र नवीन कारचा EMI लख दिसत असतो. असा हा माणूस, या माणसाच्या गळ्यात कोकिळा रोज राहते. कोणाचा विश्वास बसेल रसिको? अरे कोण अशी ओळख करून देत? कोण देत अशी ओळख करून? अवी
नको आता कोणाची ओळख वगैरे करूच कार्यक्रमाला सुरुवात कर. हिची ओळख करून द्यायची काही गरज नाही पण नाही. त्यांचा पण स्ट्रगल आहे तो सांगितला पाहिजे. तो तुम्ही आमच्या आयुष्यात आल्यापासून सुरू झालाय. गाण्यांचा कार्यक्रम आहे, मुद्द्यावर गाण्याबद्दल अजून एकही शब्द बोललेला नाही आहात. लोचनजी कसं थांब असतं, थांब असं नाही कळणार त्याला. बोल चल बोल. मूळ मुद्दे पे आते हैं रसिको. मूळ मुद्दे पे आते हैं रसिको. मूळ मुद्दे पे आते हैं. हां. आजचा विषय आहे आत्ता बघतोय. थांब आत्ता ना, बघतोय. जाऊ दे. एक शाम मौसीकी के नाम रसिको. क्या है मौसीकी रसिको? क्या है मौसीकी रसिको? रसिको क्या है मौसीकी? क्या है? ब्रह्मांडाच्या ज्या सीमा या है रसिको मौसीकी क्या है? क्या है मौसीकी रसिको? रसिको आपल्या जगण्याची जी अनुभूती असते अनुभूतीच्या क्या है मौसीकी रसिको? मौसीकी मतलब जैकी श्रॉफ साहब का पोलियो डोज का एक वीडियो है रसिको. उसने रसिको बोला था कि सांगतोय इथे असं नको नको करतोय ते दिसत नाहीये तुला? काही बोलू नकोस आता. एक शब्द तू तोंडातनं काढायचा नाहीयेस. मी आधीच सांगतोय. काय काय चाललंय? मौसीकी हे करतोय. कार्यक्रम माफ करा रसिको. अमीरजी हा जो ह्याचा बावळटपणा मूर्खपणा आहे तो सगळ्यांच्या मनातून घालवायला काहीतरी असं एक छान वाजवा बघू. खूप सुंदर असा उर्दू शब्द आहे ज्याचा अर्थ आहे गायन कला संगीत. हो ना, हो ना, हो ना. तर मौसिकी अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या आपल्या बरोबर आहे, आपल्या सोबत आहे, आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेली आहे. हो ना, हो ना, हो ना. तर आज अशा सुमधूर रम्य संध्याकाळी ही मौसिकी तुमच्या मनात किती कसं आणि कुठे कुठे घर करणार आहे ते आज आपण इथे पाहूया. वा वा वा. काही गाणी अशी खूप अप्रतिम असतात जी दैनंदिन आयुष्यात आपल्याला दैनंदिन काम करताना आपसूक आपल्या तोंडात येतात आणि आपण ती अचानक गुणगुणायला लागतो, आपल्याला कळत सुद्धा नाही. हो ना. असंच एक गाणं आता आपण घेणार आहोत. गाण्याचे बोल आहेत हम बने तुम बने. रसिको 1981 ची फिल्म आहे एक जुदे के लिए तुझे के लिए. एक तुझे के लिए रसिको. आणि त्याचे संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि गायक आहेत लता मंगेशकर आणि SP बालसुब्रमण्यम. रसिको एवढा मोठा पोलीस माणूस असूनही इतके सुंदर गाणं गातो, क्या बात आहे. म्हणजे त्याचं खरंच कौतुक केलं पाहिजे रसिको. कोण पोलीस? SP बालसुब्रमण्यम. रसिको SP म्हटल्यानंतरच मला मनात एवढा आदर झाला निर्माण. गप ना जरा वेडा. तुला SP म्हणजे सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस वाटतायत? अरे SP म्हणजे त्यांचं नाव आहे. श्रीपती पंडिताराध्युल्ला बालसुब्रमण्यम असं नाव आहे त्यांचं. अरे काय सांगताय काय? तुला एवढी वर्ष ते पोलीस वाटतायत? अरे बाप रे. त्यांचं गाणं ऐकली दरवेळेला मी सॅल्यूट करतो त्यांना. त्यांचं गाणं ऐकून तुला सल्यूट करायलाच पाहिजे कळलं का? नाही मी गायक म्हटल्यानंतर मी असा सॅल्यूट केला असतं ना. असा का केलं? अरे नको ना रे करू. तू गाणं सुरू कर ना. तू गाणं रसिको हो अविटजी सुरू कर. हे पहिलं गाणं आम्ही नंतर घेतो, दुसरं गाणं आम्ही पहिले घेतो. म्हणजे काय, दुसरं गाणं पहिलं सोड ना आता घेतो. कुठे ते सगळं सांगायचं. बर प्रेक्षकांची काही फरमाईश असेल तर सांगा. हा येऊ द्या. रसिकांचा फरमाईश होईपर्यंत एक पटकन किस्सा सांगू. नको ना. किस्सा छोटासा किस्सा आहे. एक छोटासा किस्सा आहे रसिको. हे छोटे मोठे किस्से असतात ते आपलं आयुष्य बदलून देतात. एकदा रसिको इसको बोलते होल्ड करना. खनकावीन नाही तर हिंसा करायला नको लावूस रे मला. रसिको हा किस्सा आहे मुकेश जी, नितीन मुकेश जी आणि नील नितीन मुकेश जी यांचा. रसिको एकदा रसिको मुकेश जी, नितीन मुकेश जी आणि नील नितीन मुकेश जी त्यांच्या घरी बसलेले होतो. रसिको मुकेशजींनी हाक मारली, ए नील मुकेश. म्हणजे हे जे होते नितीनजी, मुकेशजी जे होते त्यांनी त्यांच्या नातवाला नितीन मुकेशला हाक मारले. तुम्हाला वाटेल की मधला जो आहे नितीन मुकेशजी त्यांना हाक मारली, पण त्या नितीन मुकेशला हाक नाही मारली रसिको. तर हे जे असं करूया आपण, जर मुकेशजी असतील तर आपण असं करूया याच्या पुढे, आणि नितीन मुकेश असतील तर त्याला आपण हे असं करूया रसिको. आणि नील नितीन मुकेशला रसिको काहीच उरलेलं नाही, जो सोडू दे रसिको. तर आपण सोडून देऊया रसिको.
म्हणजे तुम्हाला कळायला सोपं जाईल रसिका. तर ते मुकेशजी होते, त्यांनी नितीन मुकेशजी असे हाक मारली. रसिको तुम्हाला वाटलं की घरात लागल्यात एवढं मोठं नाव का घेतलं म्हणून, त्यांची ती पद्धत होती रसिको. तर नील नितीन मुकेशला रसिको हे केलं, असं केलं. एक मिनटं आपण इथे क्लिअर करूया रसिको. हे माझं थोडंसं कन्फ्युजन झालेलं आहे. इथे समजा मुकेशजी बसलेले आहेत, इथे बसलेले आहेत नितीन मुकेशजी, आणि इथे बसलेले आहेत नील नितीन मुकेशजी. तर नील नितिन मुखर्जी तुमको बुलाया क्या, तुम वो क्यों देता है? रुको ना यार, तुमको इनको बुलाता है. तर हे जे आहेत इथे बोल नील, तुम इधर क्यों आया? नहीं नहीं तुम सर इधर हम रहो, इसका तुम्हारा ये जगह है, तुम इधर रहो प्लीज सर, इधर रहो. हाँ नहीं नहीं तुम इधर मत रहो यार, तुम इधर क्यों जाता है, तुम इधर रहो. हरकत नाही रसिका. तर नील नितीन मुकेश जे होते ते इथे असलेला मुकुंद माफ करा रसिको. वा 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 वा, धमाकेदार परफॉर्मन्स. सई वॉटर होल्ड परफॉर्मन्स होता. फार मजा आली. असं म्हणतात ना की सम थिंग्स नेव्हर गेट ओल्ड, तशी ही सिरीज मला वाटते. जेव्हा जेव्हा ही सिरीज येते तेव्हा आम्ही अक्षरशः फ्रेश होतो. ओमकारचं वर्णन फार सुंदर लिहिलं होतंस. चेतू, तू ह्या सिरीजमध्ये जो आवाज लावतेस ना, तो मला भयंकर आवडतो. फार सुंदर, गोड आणि ऐकत राहावा असा आवाज, आणि गाणं पण उत्तम गातेस. राऊत मस्त. समीरदा नेहमीप्रमाणे फॅब्युलस. मजा आली. थँक्यू. मंडळी, एका शाळेत सहल आयोजनावर गहन चर्चा चालू आहे, आणि ही चर्चा आपल्याला हास्याचीही सहल घडवेल हे मात्र नक्की. ज्यासाठी मंचावर येत आहेत खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत, विनोदाचे नवे फंडे ईशा डे, कधी गोड कधी तिखट चेतना भट, आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम. चष्मा गेलाय का मॅडम? नवीन चष्मा नाही हो, काय केव्हाच केलेला आहे. नाही, चांगला दिसतोय. असू द्या. राजपूत सर, भट मॅडम, काय गप्पा मारताय? आपण सहलीच्या प्लॅनिंगच्या मीटिंगला भेटलोय ना, ते बोला मग. सॉरी सॉरी सॉरी, मी पटकन तुमची सवय. सॉरी. मॅडम, सहलीबद्दल सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे. आता ते घरी सांगतील फीस बद्दल वगैरे, काय फीस आहे सगळी. एकदा त्यांनी फीस जमा केली तर मग पुढचं नियोजन करून टाकू बुवा. बर, है की नाही? कधीपर्यंत होईल असं वाटतं? मी कमिंग मॅडम. तुझं काय आत्ता इकडे? मधल्या सुट्टीत ये जा. शिक्षकांची मीटिंग सुरू आहे ना इकडे. जा जा, नंतर ये जा. आउट. निघ. हा, तर 8-10 दिवसात ते जमा कर. हॅलो, मी विद्यार्थी नाहीये, मी शिक्षक आहे. परमनंट भूगोलचा शिक्षक आहे मी. कदम सर, सॉरी, मी पटकन दिसला नाही, मला चष्मा घातलाय ना. अरे जनरली चष्मा घातल्यावर दिसतो माणूस. कॉमेडी करतायत त्या. नाही, गडबड झाली जरा. या ना, या बसा. ठीक आहे. बसा, काही हरकत नाही. बरं, तुम्ही येण्याआधी सर मी हे सांगत होते की यावेळेला सहलीचे आपण मुलांचे 3 गट केलेले आहेत. तर 8वी ते 10वी ची मुलं लेह लडाखला ट्रिपला जाणार आहेत, आणि त्यांच्याबरोबर मी आणि आपले व्हाईस प्रिन्सिपल मोरे सर सहल प्रमुख म्हणून जातोय. आणि भट मॅडम, राजपूत सर, तुम्ही 4थी ते 7वीच्या मुलांबरोबर कुलू आणि मनालीच्या ट्रिपला जायचंय सहल प्रमुख म्हणून. अहो सॉरी, नाही, सवय तुमची सवय माझी. सॉरी. ठीक आहे, काही हरकत नाही. तर तुम्ही कुलू आणि मनालीला जायचंय, आणि कदम सर, छोटा शिशू, मोठा शिशू आणि 1ली ते 3रीच्या मुलांबरोबर तुम्ही वरळी दूध केंद्र दाखवायला जायचंय. अरे तुम्ही लिहायला दाख, तुम्ही कुलू म्हणाली ना, मी वरील दूध केंद्राला जायचंय. मी नाही जाणार. दरवर्षी तुम्ही माझ्याबद्दल हेच असं करता. मी नाही जाणार. तुम्ही छान छान ठिकाणी जाता फिरायला आणि मला वरली दूध केंद्रावर पाठवता. काय? सॉरी, त्यांची सवय आहे. अरे पण मला सवय नाही ना, त्यांना सांगा ना असं करू नका. मॅडम, सॉरी. हे बघा, मी या शाळेमध्ये जेव्हा शिक्षक म्हणून आलो होतो तेव्हा तुम्ही लोक राजस्थानला जाम मजा करायला गेला होता. शैक्षणिक सहल होती. हा, शैक्षणिक सहलीला गेला होता. मला कुठे पाठवलं? म्हातारीचं बूड बघायला. तुम्ही तिकडं
राजस्थानला जाऊन मस्त उंटावर बसून असे छान छान फोटो काढणार नाही इकडे लहान लहान पोरं मला घोडा करून घोड्यावर बसून फोटो काढतात मी नाही जाणार तिकडे असं काय करता सर नाही वरली दूध केंद्राला जाणार ह्याला काहीच अर्थ नाहीये सर असं बोलू नका त्याच्या पुढच्याच वर्षी तुम्हाला एकट्याला राजस्थानला पाठवलं नव्हतं का हे बरोबर तुम्ही राजस्थानला मला पाठवलं होतं पण कधी उन्हाळ्यात राजस्थानला कोण जातं काय सर सहल समिती फक्त तुमचा विचार करते त्यांनी असा विचार केला की तुम्हाला थंड प्रदेशात त्रास होईल थंडीचा म्हणून त्यांनी ठरवलं की तुम्हाला थंड प्रदेशात नाही पाठवायचं अरे कुठली आले समिती कुणी बनवली कोण कोण आहे त्या समितीवरती आणि असं कोण ठरवतात अरे इनमिल मिळून शाळेमध्ये 4 शिक्षक आहेत अरे काय? त्याच्यात कुठं आले अरे कुठली समिती सगळी फालतूगिरी आहे तुमची यार. हो कदम सर माइंड युअर लँग्वेज इथे मुख्याध्यापिका मॅडम आहेत कसं बोलताय केवढ्या आवाजात बोलताय ठीक आहे, शिक्षक आहे का भाजीवाले आहे तुम्ही राजपूत सर ठीक माफी आहे. मागा अरे पण माझा राग बघा ना यार मग तुम्ही असं करता माझ्यावर अन्याय होतो असं नाही का वाटत तुम्हाला सवय आहे सवय आहे सवय आहे त्याची, ना सवय हो. आहे. करून घ्या ना सवय हा. काय काय प्रॉब्लेम आहे अरे तुमचा तुम्ही नेहमी दुसऱ्या पोरांबरोबर जाता आणि मला त्या लहान लहान घाणेरड्या पोरांबरोबर जावं लागतं माहिती आहे? एक मिनिट काय बोलताय तुम्ही हे बोलूच कसे शकला इवल्याच्या पाडसांना तुम्ही घाणेरडं म्हणताय कदम सर बरोबर नाही इवली पाडसं तुम्ही तिकडे जाऊन बघा ती पाडसं काय करतात ती काय करतात अरे सगळ्यांना पच लागते मी माझ्या पैशानी प्रवासाच्या गोळ्या घेतल्या प्लास्टिकच्या बॅगा घेतल्या बस सुरू झाली रे झाली का सगळी पोरं वखायला निघतात माहितीये का एकदा आला प्लास्टिकची एकाला बॅग धरली तर दुसरा तयारीत तिसरा तयारीत अरे दम लागतो मला ती तयारी प्लास्टिकची बॅग हातात धरून धरून माहितीये काय गौरा त्रास होतो अरे इथे काय नाही मला लहान पोराबरोबर नाही जायचंय मला मोठ्या पोराबरोबर जायचं वा रे वा आता म्हणताय मोठ्या पोरांबरोबर जायचंय मागे राजस्थानवरनं आल्या आल्या तुम्हीच कंप्लेंट करायला आला होतात मी यापुढे मोठ्या मुलांना कुठेही घेऊन जाणार नाही त्यांनी मला गादीत गुंडाळून मारलं म्हणाला मारलं होतं म्हणजे त्या टायमाला असं झालं होतं गादीत मारलं होतं पण मी आता बघतो मी ती जबाबदारी माझी आहे असं काय होणार नाही मी पण मला तिकडे नाही जायचं असं काय करता सर सर तुम्हाला माहिती नाही का काय अहो, लहान मुलांना तुम्ही केवढे आवडता अरे कोणी सांगितलं यार कोणी सांगितलं तुम्ही तो मेंढ्याचा आवाज काढता ना आय हाय हाय काय आवाज काढता सर तुम्ही कमाल. लहान मुलं मेंढा सर म्हणून काय खुश असतात तुमच्या नावाने ट्रिपला येतात मुलं आणि त्यांचे पालक सुद्धा मेंढा सर आहेत मग काही टेन्शन नाही म्हणून बिंदास पाठवतात हो आम्हाला हे सगळं नाही जमत हो सर हे तुमच्यामुळे होतं तुम्ही जो आवाज किती दिवसात ऐकला पण नाही आवाज सर एकदा आवाज काढा काढा ना. अरे सर, नाही, सर, अरे, सर, 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 एकदा सर, काढला. एकदा, अरे, सर, काढा एकदा ना, मेंढ्याचा सर. आवाज अरे काढा. नको ना अरे यार. पलता भारी काढा सर, एकदा, एकदा. एकदा अच्छा, बरं ठीक आहे क्या बात आहे क्या बात आहे डिट्टो मेंढा मी जर बकरी असतो ना डायरेक्ट तुमचा मक्कू घेतला असता नाही, म्हणजे नाही, सर. आपले भारी करतात ना ते मुद्दा हा आहे की मेंढ्याचा आवाज काढता काढता दूध केंद्राची सहल काय युनिक ट्रिप आहे सर मस्त 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 ठीक आहे हा, झाली. मी करतो हा. मी जातो तिकडे पण अजून युनिक करायचे असेल तर तुम्ही एक काम करा ना भट मॅडमला माझ्या बरोबर पाठवा ना का त्या कशाला अहो, त्यांना मगरीची ऍक्टिंग येते पोरांना जाम भारी आवडतं सवय आहे त्यांची सवय. नाही मी आता नाही म्हणतेय न- न- हा, नाही नाही. नाही कदम सर मी काय येऊ ऐका ना मगर आणि मेंढा एकत्र गेले तर मगर मेंढ्याला खाऊन नाही का टाकणार हा. आणि पोरांवर काय इम्प्रेशन पडेल मगर आणि मेंढ्याची आधी मैत्री होती नंतर मगरीने मेंढ्याला खाऊनच टाकलं बुवा. असं मैत्रीचं नका सांगू तुम्ही म्हणजे तुमची मैत्री काय माहिती नाही काय आ? मला जाऊ द्या अख्ख्या शाळेतल्या पोरांना माहिती आहे टॉयलेटच्या भिंतीवर लिहितात पोरं काय राजपूत सरांची मगर मिट्टी हो हो हे काय वाटेल ते काय बोलू वाटेल ते बोलू नका नका डोकं नका फिरवू माझ्या हा बदनामी करायची नाही मी- हा, तुम्ही नाही पण हे पसरवणारे तुम्ही असू कदम- शकता. मॅडम मॅडम, सांगा. एक मिनिट कदम आमच्या मैत्रीला आळ काय घेतोय. तूपणा हा? कदम वा रे वा तुम्ही असं नाही बोलू शकत कदम सर नाही तुम्हाला काही अधिकार नाही असं बोलण्याचा माफी मागा कदम सर माफी मागा अहो मी बोलतेय ना आता राजपूत सर Sorry, बोल sorry. माफी मागा सॉरी हा. नीट सॉरी म्हणा सॉरी बट मॅडम सॉरी हा. हा पण ऐका ना मॅडम मला हिचामल प्रदेशाला जाऊ द्या ना चम्मल माझं लय लहानपणापासूनच स्वप्न आहे हो मला तिकडे आहे ना असं बर्फामध्ये असं मस्त छानपैकी लोलायचंय असं स्किटिंग असं खेळायचं तिकडे जाऊन तिकडे म्हणजे पॅराशूटला असं जाऊन असं मला लटकायचंय जाम भारी आणि तिकडचे गरम गरम मोमो असे असे गरम गरम मोमो खायचे मला प्लीज मला जाऊ द्या हिचामल प्रदेशाला कदम सर
हिच्यामल पासून सुरुवात होते तुमची. हिमाचल प्रदेश आहे. काय शिकवणार तुम्ही तिकडे जाऊन मुलांना सांगा. शिकवण्याबद्दल आहे ना तुम्ही अजिबात बोलायचं नाही. मला सांगा, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य ही दिशा कुठल्या दिशेला आहे जरा सांगता तुम्ही? हे तिकडे नेमकं कुठं आहे माहिती आहे तुम्हाला? आणि भट मॅडम, लडाख हिमाचल प्रदेशाच्या वायव्येला आहे का ईशान्येला आहे हे माहिती आहे तुम्हाला? कदम सर तुम्ही नका शानपणा करू मोठे राजपूत सर. तुम्ही मला सांगा, तिथलं हवामान समशीतोष्ण आहे की ध्रुवीय आहे की मध्य आहे की कटिबंधीय आहे हे माहिती आहे तुम्हाला? एवढं काही माहिती नाही. तिकडं वर थोबार करून तुम्ही काय पोराला शिकवणार? मी शिकवू शकतो, कारण हे चांगलं मला माहिती आहे, कारण मी भूगोलचा हो हो भूगोलाचे शिक्षक आहे तुम्ही. बरोबर आहे. हो हो आय अंडरस्टँड. हो हो जास्त नका ना, एवढं नका. इंग्लिशचे नाही ना शिक्षक तुम्ही, भूगोलाचे आहे ना, सांगितलं ना. नाही बरोबर आहे कदम सर. काय बरोबर आहे सांगा मॅडम? त्यांना. नाही बरोबर राजपूत सर बरोबर अरे आहे. काय बरोबर आहे मॅडम? नाही मुद्दा तर बरोबर आहे अरे ना. गोळ घालतील ते. एक मिनिट. कदम सर आणि भट मॅडम तुम्ही हिमाचल प्रदेशला जा. राजपूत सर तुम्ही दूध केंद्रात जा. हा? मी दूध केंद्र. मॅडम असं काय करताय ओ? नाही, ते अरे शिकवू नाही, अरे मी सगळं जाम जाम भारी म्हणजे जाम मजा येणार आहे. तुम्ही जाणार आहे तिकडं, मी जाणार. एक मिनिट मॅडम, एक मिनिट. मी ह्या वर्षी दूध केंद्राच्या सहलीला जाऊ का? कशाला? नाही, आजकाल मॅडम मला दगदग सहन होत नाही हो. आणि हे कदम सर आहेत ना, ते एकटे सुविहितपणे सगळं सांभाळून तुम्ही नका माझं टेन्शन घेऊ. मी सगळे व्यवस्थित करणार आहे, व्यवस्थित सुव्यवस्थित सगळी पार पाडणार आहे. ठीक ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. काँग्रेस बरं का कदम सर. आता काय बुवा, तुम्ही तिकडे जाऊन मजा करणार. मजा करण्याची भारी मजा करणार मी. हिमाचल आम्ही प्रदेश. इकडे. आता आम्ही इकडे दूध केंद्रावर. वरळी. आता सगळी जबाबदारी यांना देऊन टाकतो बा. हो सगळं हँड करा. अरे द्या. हा. हे बघा काही- हे घ्या, हे Yes, घ्या, yes, हे घ्या. जबाबदारी घ्या. 90 पोरांची लिस्ट आहे. हा माहिती हा, आहे. त्यांच्या घरी फोन करा. हा करतो. त्यांना फीस सांगा, ती फीस मागा. हा करतो मी. आणि कॅश मध्ये हा. नाही, चेक मध्ये मागा. ते 90 चेक घ्या, हा. बँकेत जा, हा. 90 फॉर्म भरा, ते चेक डिपॉझिट करा, हा. ते वटवा. त्याच्यानंतर लगेच बँड्रा टर्मिनसला दुसऱ्या दिवशी सकाळी 7ला पोहोचा रिझर्वेशन साठी. अरे सकाळी मग करावंच लागेल ना, 90 जणांचं रिझर्वेशन करायचे, पटापट करावं लागेल. ते सगळे बरोबर कामं आहे. असतात. आणि सर 5 बसेस तरी लागतील ना? मग अरे त्याला- बसेस 5 बसेस कशाला? अहो ट्रेननी बँड्राहून पठाणकोटला जायचं, पण तिथून पुढे बसनी जायचंय ना. बरं तिथे आसपासची म्हणजे बघा धरमशाला, त्याच्यानंतर मॅक्लोडगंज, कुलू आणि मनाली अशी ट्रिप प्लॅन केलेली आहे. आसपासच्या सगळ्या हॉटेल्सची चौकशी करून त्याचं बुकिंग करून घ्या. एका हॉटेलमध्ये मला नाही वाटत 90 मुलं मावतील. नाही, 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 मग शक्य 4-5 हॉटेल्स मध्ये असं वाटून तुम्ही सगळं ठरवून घ्या कुठे कोण राहणार, कुठल्या रूम मध्ये 2 मुलं राहणार, कुठली 2 मुलं राहणार, कुठल्या रूम मध्ये 3 मुलं राहणार, याची सगळी लिस्ट बनवा आणि ती लक्षात ठेवा सर, नाही तर मुलं सोडून कुठेतरी पुढे निघून जा. ऍव्हरेज सगळं करायचं. नाही एवढंच नाही. 90 विद्यार्थ्यांची 10 दिवसांची भोजन व्यवस्था. सकाळचा नाश्ता, चहा, दुपारचं जेवण, परत चहा, संध्याकाळचं काहीतरी हलकं फुलकं खाणं, रात्रीचं जेवण. आणि मुळात 90 विद्यार्थ्यांना रोज 2-3 तरी पाण्याच्या बाटल्या रोज लागतील, तर त्या तुम्ही आधीच घेऊन ठेवा आणि बसमध्ये आणून ठेवा. नाही अरे बचायला वाचलं, थांबा थांबा. डोक्याचा भुगा कराल काय माझ्या वाचऱ्यानं? आता डोकं फुटायला येईल. नाही 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 नाही. कौरच सांगते, चांगलं माझ्या डोक्यावर निघालं वाचऱ्यानं. म्हणे श्वास घेऊ दे जरा, थांबा. काय झालं? आता थोडस मूड बदलतोय. मूड बदलतोय कसं काय? म्हणजे कुल्लू मनालीला जायचं माझं थोडंसं मूल बदलणार आहे. मी वरली दूध केंद्रावरतीच जातो. मला तिकडे दूध प्यायचंय. दूध प्यायचे? हा, डॉक्टर मला बोलले माझ्या लहानपणी की बाला तुला दूध प्यायची लय गरज आहे, कारण तुझं उंची अजून वाढलेली नाही, तर तू दूध पिलास तर तुझी उंची वाढेल. मी वरली दूध केंद्राला जाऊन दूध पितो. नाही 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 नाही. आम्ही यांच्यासाठी तडजोड का करायची? नाही नाही नाही. नाही सर, नाही सर, असं नाही होऊ शकत. म्हणजे आता तुम्ही एक म्हणता मग सगळं बदलायचं, परत सगळं बदलायचं. आम्ही नाही ऐकणार समितीला आहे. काय सांगायचं? समितीला काय सांगायचं? अरे कुठली समिती यार? तुम्ही तिघत आहेत ना समितीवर. अरे तुम्ही करा ना यार. नाही नाही नाही. अरे तुम्ही घडी काही तर घडी काही सांगतात. दूध प्यायचे नाही, नाही, हे असं प्यायचे नाही ना. होऊ शकत. असं नाही होऊ मला आता शकत. जावंच लागेल. आणि दूध प्यायचे ना, तुम्ही तिकडे हिमाचलला वगैरे तिकडे याकिनीचं दूध प्या तुम्ही. अरे यार नाही यार मला प्लीज तुमच्या पाया मॅडम आम्ही नाही, नाही, ऐकणारच हे नाही. ते- नाही, सर, आम्ही- असं आम्ही ऐका- ऐकणार. ऐका- म्हणा, मी नाही, वरली नाही, दूध नाही, केंद्रात. सर, जा तुम्ही. ऐकणार. काय पाया- वा 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 वा. आम्हाला बसल्या बसल्या खरोखरीच हास्याची सहल घडवली तुम्ही. मस्त झाला परफॉर्मन्स. जोरदार टाळ्या.
प्रसाददा. अरुण, धमाल, नेहमीप्रमाणे तुफान एनर्जी, मस्त होती कॉन्सेप्ट आणि मस्त सगळ्यांनी मस्त प्रेझेंट केली. तुझं पण बेरिंग छान होतं चेतना, वेगळं होतं काहीतरी, मजा आली, धमाल. आणि याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. महाराष्ट्राची हास्य जत्रा 15 जून पासून सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर.